Bless your wonderful loving name. Amen, O Lord. Glory to God. करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। आत्मा और सच्चाई से तेरी आराधना करे। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। करते हैं तेरी हम स्तुति, हृदय की गहराइयों से। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। यीशु तू ही है, तू ही है हमारा प्रभु। महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, महिमा हो तेरी। Thank you, Jesus in heaven. Bless your Lord, bless the Lord, bless the Lord, bless your wonderful loving name. Bless your wonderful loving name, bless your Lord, bless the Lord. Amen, Lord. Thank you, Jesus. He's given life to you, He's given life to me. Oh, praise His holy name. Through God's ministry, the truth has set us free. He's given life to you and me. He's given life to you, given life to me. Oh, praise His holy name. Through God's ministry, the truth has set us free. He's given life to you and me. He's given life to you, He's given life to me. Oh, praise His holy name. Through God's ministry, the truth has set us free. He's given life to you and me. He's given life to you, He's given life to me. Oh, praise His holy name. Through God's ministry, the truth has set us free.
He's given life to you and me. He's given life to you. He's given life to me. Oh, praise His holy name. Through God's ministry, the truth has set us free. He's given life to you and me. He's given life to you. He's given life to me. Oh, praise His holy name. Through God's ministry, the truth has set us free. He's given life to you and me. Bless the Lord, bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you, Jesus in heaven. Bless your wonderful loving name. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचा तानशृंग. अब्राहम, इसाक व याकोब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव, आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस परमेश्वरा. आत्तापर्यंत तू मला सांभाळस परमेश्वरा. माझ्या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वरा तू आम्हाला मदत केलीस. आणि खरं बाप्पा, आजचा सुंदरसा दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्याला जोडलास याबद्दल तुझे आभार मानतो. धन्य तुझं नाम, धन्य तुझं नाम. हे प्रभू, रोजचा दिवस तुझ्या करुणेने तू आम्हाला दाखवतोस. तुझी करुणा जर नसते तर आम्ही आजचा हा दिवस पाहायला नसता. हे प्रभू, तुझ्यासमोर येण्यापूर्वी आमच्या सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. आमच्या सर्व पापांवर पांघरू घाल. हे प्रभू, तू मला सहाय्य कर. मला धुवून शुद्ध कर, पवित्र कर, लायक कर बाप्पा. आणि खरं बाप्पा, तुझ्या पवित्र नामासाठी, तुझ्या पवित्र सेवेसाठी तू मला पात्र कर. माझ्यावर दया कर. हे प्रभू, खरं बाप्पा, आज संध्याकाळच्या समयी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र केलंस, प्रार्थनेची अनमोल अशी संधी दिलीस याबद्दल तुझे आभार मानतो. धन्य तुझं नाम. तुझ्या नामाला मी गौरव देतो परमेश्वरा. तुझ्या नामाला मी गौरव देतो परमेश्वरा. धन्य तुझं नाम, धन्य तुझं नाम. कारण तूच माझा देव आहेस परमेश्वरा. बाप्पा, यावेळेस मी प्रार्थना करतो बाप्पा, जे ऑनलाईन हजर आहेत परमेश्वरा, आणि खरं बाप्पा, प्रत्येक जण जो तुझं प्रार्थना करीत आहे, संदेश ऐकणारे प्रत्येकाच्या अंतकरणाला या क्षणाला स्पर्श कर. येशूच्या नामामध्ये बाप्पा, प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श कर. त्यांचं अंतकरण उघड बाप्पा. त्यांना समजणारं मन दे, ऐकणारे कान दे. हे प्रभू, त्यांच्या विचारांना स्थिरता दे प्रभू. त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड की जेणेकरून तुझ्या शास्त्रातला अद्भुत प्रकाश ते पाहतील. त्यांचे आध्यात्मिक कान उघड म्हणजे ते तुझी वाणी ऐकतील. अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, त्यांचं अंतकरण उघड म्हणजे तुझं वचन त्यांना समजेल. त्यांच्यावर आपली कृपादृष्टी कर परमेश्वरा. त्यांच्यावर आपली दया कर, अशी विनंती मी तुला करतो. तुझ्या वचनांचं अद्भुत सामर्थ्यशाली कार्य त्यांच्या अंतकरणात होऊ दे, अशी विनंती मी तुला करतो. तू दया कर परमेश्वरा, तू कृपा कर. त्याचप्रमाणे परमेश्वरा, दरवेळेस तू माझ्या अशक्तपणात मला सहाय्य झालेला आहेस म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रभू, आताही तुम्हाला सहाय्य हो. माझ्या जिभेला स्पर्श कर, ओठांना विधीवरचा इंगळ लाव. माझ्या मुखात आपले शब्द घाल. तुझं अनॉइंटिंग, तुझा अभिषेक तू मजवर दे प्रभू. वचन बोलणाऱ्यावर व वचन ऐकणाऱ्यांवर तुझा अभिषेक दे, अशी विनंती मी तुला करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो म्हणून तो ऐक. आमीन, 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 आमीन. वेल, देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या संध्याकाळच्या समयाबद्दल, जो समय देवाने आपल्याला दिला आणि त्याच्या समक्षतेमध्ये आपल्याला आणलं, म्हणून सर्व गौरव मी देवाला देतो. आणि तुम्हा सर्वांचं मी ख्रिस्त येशूमध्ये स्वागत करतो. लोकल मंडळीतले लोक आणि आपले सर्व भाऊ आणि बहीण जे आत्ता सध्या ऑनलाईन हजर आहेत, त्या तुम्हा सर्वांचं गॉस्पेल असेंब्ली चर्च भिंगार अहमदनगरमध्ये मी स्वागत करतो. निश्चितच देव आपल्याला वेळोवेळी त्याच्या वचनांच्या द्वारा सूचना देत आलेला आहे. तो मार्ग दाखवित आलेला आहे त्याच्या लेकरांना. आणि परमेश्वर खरंच आपल्याशी आजपर्यंत चांगला आहे. आजपर्यंत त्याने आपल्याला जिवंत ठेवलं आहे भूतलाच्या पाठीवर. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ज्या अर्थी आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे त्याचा अर्थ असा होतो की आपण तयार व्हावं. देवाने आपल्याला आणखीन एक चान्स दिलेला आहे.
He's given life to you. इतक्यात गीत गात होतो आपण. He's given life to you. त्याने तुम्हाला जीवन दिलं. He's given life to me. त्याने मला जीवन दिलं. Praise his holy name. त्याच्या पवित्र नामाचं गौरव करा, कारण त्याने तुम्हाला जीवन दिलं, त्याने मला जीवन दिलं, निश्चित दिलेलं आहे देवाने. थ्रू गॉड्स मिनिस्ट्री, देवाच्या सेवेच्या द्वारा, द ट्रूथ हॅज सेट अस फ्री. देवाच्या सेवेच्या द्वारा सत्यानं आपल्याला बंधमुक्त केलेलं आहे. बरोबर आहे. जितकं आपल्याला सत्य समजत जातं तितकं आपण बंधमुक्त होत जातो. वी बिकम फ्री ॲज वी नो द ट्रूथ इन द बायबल. बायबलमधलं सत्य जितकं आपल्याला समजायला लागतं तितकं आपण फ्री बनायला लागतो, फ्री, स्वतंत्र बनायला लागतो. ही इज गिवन लाईफ टू यू अँड मी. त्याने तुम्हाला आणि मला जीवन दिलेलं आहे. पहा, ज्यावेळेस आपण म्हणतो जीवन दिलेलं आहे, तुम्ही फक्त ह्या गाण्याचा अर्थ कसा घ्याल? ही इज गिवन लाईफ टू यू अँड ही इज गिवन लाईफ टू मी. जर तुम्ही वेगळ्या नजरेने ह्या गाण्याकडे पाहिलं तर तुम्हाला दिसेल की त्याने कोणतं जीवन आपल्याला दिलं. वेल, जेवढं मी ह्या गाण्याचा अर्थ घेतो, फक्त आपल्याला भौतिक जीवन आणि शारीरिक जीवनच आपल्याला त्याने दिलं नाही, तर आपल्याला हे माहित पाहिजे की त्याचं जीवन कोणतं, त्याचं जीवन कोणतं आहे. देवाचं जीवन जे आपल्याला मिळायला पाहिजे. आणि गेल्या मागील मीटिंग पासून आपण पाहत आहोत पवित्र आत्म्याची गरज. पहिला संदेश झाला आणि मला असं वाटतं बऱ्याच प्रमाणात तुम्हाला पहिला भाग समजला असेल. आणि पवित्र आत्मा कसा मिळतो, पवित्र आत्मा कधी मिळतो, या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या संदेशामध्ये मिळाले. परंतु देवाचं कोणतं जीवन आहे जे आपल्याला मिळालं पाहिजे. जर का आपण, मला असं वाटतं या ठिकाणी जर आपण पाहिलं रोमकारास पत्रामध्ये मला असं वाटतं पाऊल जीवनाविषयी बोलतो. ही टॉक्स अबाउट द लाईफ. ही इज गिवन लाईफ टू यू, ही इज गिवन लाईफ टू मी. वचन असं सांगतं, 5वा अध्याय, रोमकारास पत्र 5वा अध्याय 10व वचन सांगतं की आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, कॉम्प्रोमाइज झालं. तुमचं आणि देवाचं कॉम्प्रोमाइज झालं, तुमचा आणि देवाचा समेट झाला. ज्यावेळेस आपण शत्रू होतो, शत्रू, देवाचा शत्रू असणं म्हणजे ज्यावेळेस आपण पापामध्ये असतो, पापामध्ये असलेला प्रत्येक मनुष्य देवाचा शत्रू आहे. ज्याला देवानं अजूनही पापापासून सोडवलेलं नाही तो देवाचा शत्रू आहे. कारण परमेश्वर पापाची घृणा करतो आणि पाप ज्याच्यामध्ये आहे अशा प्रत्येक व्यक्तीची तो घृणा करतो. पहा, आणि म्हणून मग तो म्हणतो आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. वेल, आपला देवाबरोबर समेट कसा झाला आणि कधी होतो आपला देवाबरोबरचा समेट? ज्यावेळेस आपण पापग्रस्त जीवन जगत असतो आपला देवाबरोबरचा समेट कसा होतो? पुढची लाईन तो म्हणतो, तर आता समेट झाला असता, ज्या ती समेट झालाय असता इतकेच केवळ त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. कशाने तरले जाऊ? जीवनाने. त्याचं जीवन, त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तरले जाऊ. जर आपल्याला वाटतं की आपलं तारण व्हावं, आपण तरले जावे, तर तुमच्याकडे एकच गोष्ट असणं गरजेचं आहे, त्याचं जीवन. आणि तुम्हाला माहिती त्याचं जीवन कोणतं आहे? त्याचं जीवन कोणतं? जे तुमच्याकडे पाहिजे. त्या जीवनाच्या द्वाराच तुम्ही तरले जाताल. निश्चित त्याचा रेफरन्स पुन्हा पवित्र आत्म्याकडे जातो. आजही थोडंसं काही 2-4 वचन मी घेऊन मी दुसरा भाग आज फिनिश करणार आहे आणि मग बघूया परमेश्वर पुढं कसं आपल्याला लीड करतो. परंतु त्याचं जीवन कोणतं?
व्हॉट इज दॅट लाईफ, व्हॉट इज दॅट लाईफ दॅट वी मस्ट हॅव. कोणतं जीवन आहे जे आपल्याला पाहिजे. पाऊल म्हणतो की आपण शत्रू असता त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, आणि आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. पहा, वी विल बी सेव्ड बाय हिज लाईफ. म्हणजे गीत गात होता पण, हिज गिवन लाईफ टू यू, हिज गिवन लाईफ टू मी. कोणतं जीवन त्याने आपल्याला दिलं, हे शारीरिक जीवनाविषयी बोललेलं नाही. हे जे तुम्हाला पृथ्वीवरचं जीवन दिलेलं आहे त्याच्याविषयी नाही. तर ते वेगळं असं जीवन आहे जे आपल्यामध्ये कार्य करतं. ते देवाचं जीवन ते त्याने आपल्याला देऊ केलं, आणि तो आहे आत्मा. इट इज गॉड द होली स्पिरिट, द होली गोस्ट. आणि मागच्या वेळेस आपण बरंच काही पाहिलं त्याविषयी, की पवित्र आत्मा कसा मिळतो. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की येशू ख्रिस्त मरण्याच्या आधीच त्याने अनेक वेळेस भाकीत करून ठेवलं की तुमच्यावर पवित्र आत्मा येईल, तुमच्यावर पवित्र आत्मा येईल. आणि तो म्हणतो, तुम्हाला मी पित्याला विनंती करील. योहान 14:16 वचन, की मी पित्याला विनंती करील आणि तो तुम्हाला दुसरा कैवारी देईल. आपण पाहिलं की पहिला कैवारी कोणता, प्रभू येशू ख्रिस्त हा आपला पहिला कैवारी आहे. तो आपला कैवार घेणारा आहे. पहा, आणि दुसरा कैवारी कोणता, तो म्हणतो मी पित्याला विनंती करील, तो तुमच्यासाठी दुसरा कैवारी पाठविल. ही विल सेंड यू अनादर कम्फर्टर अँड अनादर ॲडव्होकेट. तो तुमच्यासाठी दुसरा कैवारी पाठविल. कोणता आहे हा दुसरा कैवारी? तो आहे पवित्र आत्मा. पण ज्या अर्थी त्याने असं बोललं त्या अर्थी पवित्र आत्मा आपल्याला मिळणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा फक्त ठराविक लोकांसाठीच नाही. पवित्र आत्मा ठराविक लोकांसाठीच नाही, फक्त पाळकासाठी नाही, देवाच्या माणसासाठी नाही, किंवा चर्च मधल्या काही विशिष्ट लोकांसाठी नाही. पवित्र आत्मा सर्वांसाठी आहे जे देवाचे लेकर आहेत आणि ज्यांना देवाच्या राज्यात उद्या जायचं आहे. आणि त्यांना पवित्र आत्मा मस्ट आहे. मस्ट म्हणजे काय, की त्यांना पवित्र आत्मा मिळालाच पाहिजे, कारण त्याशिवाय ते त्यांची धाव धावू शकत नाही. पवित्र आत्मा हा लीड करतो माणसाला. आणि खूप काही आपण शिकणार आहोत नंतरच्या मीटिंग्समध्ये पवित्र आत्म्याविषयी. कारण पवित्र आत्म्याचं कम्प्लीट महत्व तुम्हाला मी स्थापित करून दाखवणार आहे. लाईटली हा संदेश घेऊ नका, हा जीवन मृत्यूचा सवाल आहे. लाईटली हा संदेश घेऊ नका, हा जीवन आणि मृत्यूचा सवाल आहे. पहा, आणि म्हणूनच मग तो म्हणतो की पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्यावर येईल त्यावेळेस तो तुम्हाला सर्व काही शिकवेल. नंतर आपण पुढे गेलो, प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 4 वचन. प्रभू येशू म्हणाला की मी जातो आणि तुम्हाला जे पित्याचं वचन दिलेलं आहे त्याची तुम्ही वाट पहा. वेट फॉर दॅट गिफ्ट, वेट फॉर द प्रॉमिस. पित्याचं जे वचन देवाच्या लेकरांना आहे त्याची वाट पहा. आणि आपल्याला माहिती आहे किती माडीवरच्या खोलीमध्ये गेले पेंटेकॉस्टच्या दिवशी, त्या ठिकाणी तिथपर्यंत थांबले. पेंटेकॉस्टचा दिवस येईपर्यंत थांबले. जवळजवळ तब्बल 10 दिवस त्यांनी प्रार्थना केली. प्रार्थना करण्यात ते तत्पर होते. शास्त्रवचन सांगतं 1 अध्यायामध्ये प्रेषितांची कृत्ये. आणि मग 2 अध्याय ज्यावेळेस सुरू होतो आपण पाहतो की पेंटेकॉस्टचा दिवस ज्यावेळेस येतो त्यावेळी ज्या घरामध्ये 120 लोक बसलेले असतात माडीवरच्या खोलीमध्ये, त्या ठिकाणी सुसाट्यासारखा वारा सुटतो आणि अग्नीच्या जीवांसारख्या जीवा त्यांच्यावर उतरतात. आणि मग ते अन्य भाषांमधून बोलायला लागतात. विशेष करून मी तुम्हाला ते सांगितलं पहिल्या संदेशामध्ये की पवित्र आत्मा कसा मिळतो. हाऊ डू वी रिसीव्ह द बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट. पवित्र आत्म्याचे एक ठळक आणि स्पष्ट चिन्ह पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे मनुष्य अन्य भाषा बोलतो, मनुष्य निरनिराळ्या भाषा बोलतो. पवित्र शास्त्रामध्ये कुठेही जा, जिथं जिथं त्या घटना घडलेल्या आहेत पवित्र आत्मा मिळण्याच्या, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. आणि मी ते वचनं तुम्हाला दिलेले वचनांचे पुरावे की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लोक अन्य भाषा बोलले. पेंटेकॉस्टच्या दिवशी सुद्धा लोक अन्य भाषा बोलले, निरनिराळ्या भाषा बोलले. जी भाषा त्यांनी जन्मात कधी ऐकली नव्हती, जी भाषा ते कधी शिकले नव्हते, ज्याची एबीसीडी त्यांना माहिती नव्हती, ती परमेश्वराने त्याच्या मुखात टाकली. हे केवळ एक बाहेरचं चिन्ह आहे. पण भाषा हे केवळ एक चिन्ह आहे. पवित्र आत्मा, भाषा तुम्ही मुखाने बोलता, पवित्र आत्मा अंतकरणामध्ये येतो.
भाषा तुम्ही मुखाने बोलता, पवित्र आत्मा अंतःकरणामध्ये येतो. भाषा म्हणजे पवित्र आत्मा नाही, भाषा हे चिन्ह आहे. अन्य भाषा बोलणं एक साईन आहे की तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आला. ते बाहेरील एक चिन्ह आहे की आतमध्ये तुमच्या पवित्र आत्मा आला. नंतर आपण पाहतो प्रेषितांची कृत्य 10व्या अध्यायामध्ये कर्नेलियाच्या घरी पेत्र जातो आणि तिथं विदेशी लोक जमलेले असतात आणि पेत्र संदेश द्यायला लागतो. शास्त्रवचन सांगतं 44व्या वचनामध्ये की आणि वचन ऐकणाऱ्या प्रत्येकावर पवित्र आत्मा आला. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि ते देवाची स्तुती करायला लागले. आणि शास्त्रवचन सांगतं पेत्रानं वचनात सांगतं की पेत्र त्या लोकांनी, आणि तिथं पेत्र पण होता, त्या लोकांनी त्यांना अन्य भाषा बोलताना ऐकलं. त्या दुसऱ्या घटनेमध्ये सुद्धा लोकांनी अन्य भाषाच बोलल्या. आणि पेत्राला माहित होतं की त्याला पेंटेकॉस्टच्या दिवशी कसा पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्मा मिळाला त्यावेळेस पेत्राला काय झालं होतं हे पेत्राला चांगलं माहिती होतं. म्हणून पेत्राने त्या घटनेला दुजोरा दिला आणि शिक्कामोर्तब केलं की त्या विदेशी लोकांना जो आत्मा मिळाला होता तो डेफिनेटली 100% पवित्र आत्माच होता. नंतर आपण पुढे जातो 19व्या अध्यायामध्ये पाहतो की अपोलोसचे शिष्य इपिसमध्ये असतात आणि या इपिसमध्ये असताना अपोलोसचे शिष्य पाऊल त्यांना म्हणतो की तुम्ही विश्वास धरला तेव्हा कोणता बाप्तिस्मा घेतला. ते म्हटले योहानाचा बाप्तिस्मा, द बॅप्टिझम ऑफ जॉन. ते म्हटले पाऊल म्हणतो त्यांना की योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा करीत असे, पश्चातापाचा बाप्तिस्मा करीत असे. तो म्हणत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवा. योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा करीत असे. अर्थात या लोकांचा ऑलरेडी पाण्याचा बाप्तिस्मा झालेला होता. इफिस येथे जे लोक पाऊलाला भेटले त्या लोकांचा ऑलरेडी पाण्याचा बाप्तिस्मा झालेला होता. परंतु शास्त्रवचन सांगतं ज्यावेळेस पाऊलाला भेटले, पाऊल हा ख्रिस्ताच्या शरीरामध्ये होता. म्हणजे ज्यावेळेस पाऊलाला भेटले आणि पाऊलाचं सत्यवचन त्यांनी स्वीकारलं, पाऊलाने पुन्हा त्यांचा बाप्तिस्मा केला. यावरून असं सिद्ध होतं की 2 वेळेस बाप्तिस्मे तुमचे होऊ शकतात. अर्थात तुम्ही बाबेलमध्ये असताना, बाहेरच्या चर्चेसमध्ये असताना तुमचा बाप्तिस्मा झाला ती एक गोष्ट, पण ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ताच्या शरीरात येता तुम्ही बाप्तिस्मा पुन्हा घेता. आणि बाप्तिस्मा घेणं त्याचा अर्थ असा होतो की जुनं लाईफ सोडून देणं, जुनं लाईफस्टाईल सोडून देणं, जुनी जीवन पद्धती सोडून देणं, जुना देह स्वभाव सोडून देणं आणि ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती होणं, त्याला म्हणतात बाप्तिस्मा घेणं. आणि आपण पुन्हा ख्रिस्ता शरीरामध्ये आल्यानंतर बाप्तिस्मा यासाठी घेतो की हे दर्शवण्यासाठी की आपण बाहेरचे जे विचार आहेत, बाहेरच्या शिक्षणाचे जे विचार आहेत आणि जे बाकीचे विचार आहेत आपण सर्व सोडून दिले. आपण त्या विचारांना मेलो आणि विचार आपल्यासाठी मेले आणि ख्रिस्त येशूमध्ये आपण नवीन जीवन व्यतीत करायला लागतो. आणि त्या ठिकाणी मग 19व्या अध्यायामध्ये प्रेषितांची कृत्य पावलाने त्याचवर हात ठेवले. अवघे 12 पुरुष होते. ते शास्त्रवचन सांगतं पवित्र आत्मा त्याचवर आला आणि ते अन्य भाषा बोलू लागले. पहा ब्रदर्स अँड सिस्टर, पवित्र शास्त्रामध्ये कुठेही जा एकमेव चिन्ह दिलेलं आहे आणि ते म्हणजे अन्य भाषा बोलणं. एखादा व्यक्ती म्हणत असेल की ब्रविश्वास मला खूप चांगलं वाटतं, मला पवित्र वाटतं आणि मी उपास धरतो, मी प्रार्थना करतो, मी संदेश ऐकतो, मी इतर धार्मिक गोष्टी करतो, म्हणजे हेच माझ्यातलं पवित्र आत्म्याचं चिन्ह आहे असं लोकांना वाटतं. कित्येक लोकांना तसं वाटतं, पण ते चिन्ह नाही. पवित्र आत्म्याचं एकमेव बाहेरील चिन्ह दिलेलं आहे आणि ते म्हणजे अन्य भाषा बोलणं. मला असं वाटतं पाऊल या ठिकाणी बोलतो, बघूया पाऊल या ठिकाणी बोलतो 14वा अध्याय 1 कोरिन्थियाचा 14वा अध्याय वचन 22. यास्तव विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी भिन्न भिन्न भाषा या चिन्हा दाखल आहेत. भिन्न भिन्न भाषा बोलणं हे एक साईन आहे. भिन्न भिन्न भाषा म्हणजे पवित्र आत्मा नाही, भिन्न भिन्न भाषा एक चिन्ह आहे, एक साईन आहे की तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आला. तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आला हे मला कसं समजेल? पेत्राला कसं काय समजलं विदेशी लोकांवर पवित्र आत्मा आला?
पाऊलाला कसं काय समजलं प्रेषित 19 मध्ये त्यांच्यावर पवित्र आत्मा आला? वेल, त्यांनी कशावरून ओळखलं? कारण का ते चिन्ह जे त्यांच्या बाबतीत झालं ते त्यांनी त्यांच्या इतरांमध्ये पाहिलं, ते म्हणजे अन्य भाषा बोलणं. पवित्र आत्मा फक्त एकाच मार्गाने मिळू शकतो तुम्हाला, आणि हे चिन्ह दाखल आहेत. विश्वास न ठेवणारे लोक जे आहेत त्यांच्यासाठी ही अद्भुत कृती आहे की पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. पहा, म्हणून पाऊल म्हणतो भिन्न भिन्न भाषा बोलणे हे चिन्ह दाखल आहेत, एक साईन आहे. आणि म्हणूनच मग पवित्र आत्मा मिळवणं आपल्याला अत्यंत गरजेचं. मी पवित्र आत्म्याचं महत्त्व मागील मीटिंग पासून तुम्हाला सांगत आहे की आपल्याला पवित्र आत्मा आपल्या जीवनात मिळवलाच पाहिजे. वी मस्ट रिसीव द बॅप्टिझम ऑफ द होली स्पिरिट इन आवर लाईफ, इन आवर लाईव्स. पवित्र आत्मा मिळणं गरजेचं. जसं या संदेशामध्ये आपण खोलवर जाणार आहोत मग तुम्हाला समजेल खरंच पवित्र आत्मा मिळणं किती गरजेचं आहे. पवित्र आत्मा ऑप्शनल नाहीये. The Holy Spirit is not optional, it is must. पर्याय म्हणून पवित्र आत्मा दिलेला नाहीये. मिळवला तर मिळवला, नाही तर नाही मिळवला तर नाही मिळवला, तरी पण देवाच्या राज्यात जाईल असं कधीच होणार नाही. पवित्र आत्मा प्रत्येक निवडलेल्या लेकरासाठी मिळवणं गरजेचं आहे. विशेष करून पेंटेकॉस्टच्या दिवसापासून पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर पवित्र आत्मा मिळवणं गरजेचं आहे. पेंटेकॉस्टच्या दिवसानंतर प्रत्येक जण, प्रत्येक निवडलेला जो या भूतलावर जन्मास आला आणि आज आहे, जो कुणी निवडलेला आहे ज्याला देवाच्या राज्यात जायचंय, अशा व्यक्तीला पवित्र आत्मा मिळालेलाच आहे, मिळणारच आहे, त्याला मिळणारच, कारण तो निवडलेला आहे. आणि ज्याला कोणाला पवित्र आत्मा मिळतो त्या नाण्याची दुसरी बाजू तो निवडलेला असतो. पवित्र आत्मा हा का गरजेचा आहे हे जसं तुम्हाला नंतरच्या संदेशामध्ये समजेल मग तुम्हाला समजेल की खरं पवित्र आत्मा निवडलेल्यासाठी दिलेलाच आहे. आज काही नवीन वचन आपण पाहूया. मागच्या वेळेस आपण एक वचन वाचलं होतं. या ठिकाणी मला असं वाटतं इतक्यात आपण एक वचन पाहिलं रोमकरास पत्रामध्ये की आपण शत्रू असता त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला आणि आपण विशेष करून त्याच्या जीवनाने तरले जाऊ, विशेष करून त्याच्या जीवनाने तरले जाऊ. आणि मग आणखीन एक वचन सांगतं या ठिकाणी रोमकारास पत्र, काही नवीन वचनामधून आपण जाऊया. रोमकारास पत्र 6 अध्याय 23 वचन, रोम 6:23 शास्त्रवचन सांगतं की पापाचं वेतन मरण आहे. पापाचं वेतन मरण आहे. निश्चित जो पाप करतो तो मरेल. एक संदेश म्हणतो की जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. पापाचं वेतन हे फक्त मरणच आहे. पण देवाची कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालचं जीवन आहे. देवाचं कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. इतक्यात आपण गीत गायलं, ही इज गिवन मी लाईफ. आता आजचा संदेश, आजची संकल्पना पुन्हा एकदा नीट समजून घ्या. वचनं नीट समजून घ्या, वचनांचे अर्थ नीट समजून घ्या. कारण हे वचनं अनेक वेळेस आपण वाचलेले आहेत पण त्यांचा अर्थ जसा पाहिजे तसा आपल्याला समजलेला नाही. म्हणून पाऊल बोलतो पापाचं वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान, देवानं दिलेलं कृपादान, द गिफ्ट ऑफ गॉड, इंग्लिशमध्ये सांगतात द गिफ्ट ऑफ गॉड, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालचं जीवन आहे. देवाचं कृपादान कोणतं आहे? सार्वकालचं जीवन. देवाचं कृपादान कोणतं आहे? सार्वकालचं जीवन. विश्वास, देवाच्या राज्यात गेल्यानंतर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. मग देवाचं कृपादान आपल्याला देवाच्या राज्यात मिळणार आहे का? सार्वकालिक जीवन आपल्याला त्याच वेळेस मिळणार आहे देवाच्या राज्यात गेल्यानंतर. मग त्याच वेळेस आपल्याला कृपादान मिळणार आहे का? कारण पाऊल म्हणतो पण देवाची कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालचे जीवन आहे. देवाचं कृपादान. पण देवाचं कृपादान हे देवाच्या राज्यात मिळणार आहे का आज मिळणार आहे? ही महत्वाची गोष्ट. आणि देवाचं कृपादान कोणतं आहे? तो म्हणतो सार्वकालिक जीवन आहे. अर्थात ते जीवन आहे, ते लाईफ आहे, इटर्नल लाईफ जे तुमच्यामध्ये येतं. तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन कसं येतं?
पवित्र आत्म्याच्या द्वारा तुमच्यामध्ये सार्वकालिक जीवन येतं. अर्थात पवित्र आत्मा हा तुम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतो. तो गाईड करतो. तो मोठा गाईड आहे. तो आपल्याला एक्झॅक्टली सांगतो की सार्वकालिक जीवनापर्यंत तू कसा जाशील, तुला सार्वकालिक जीवन कसं मिळेल. पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे, कारण पवित्र आत्मा नाही तर तुम्हाला सार्वकालिक जीवन नाही. देवाचं कृपादान कोणतं? पवित्र आत्मा. तो ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा नाही त्याला देवाचं कृपादान मिळालेलं नाही. तो म्हणतो पापाचं वेतन मरण आहे. पण नाणीची दुसरी बाजू काय? तो म्हणतो नाणीची दुसरी बाजू ही की देवाने तुम्हाला एक कृपादान दिलेलं आहे आणि त्याला म्हणतात सार्वकालिक जीवन आणि त्याला म्हणतात पवित्र आत्मा. म्हणून रोम करसपत्रामध्ये इतकंच वचन वाचलं, पाऊल म्हणतो की आपण त्याच्या जीवनाने तरले जाऊ. आता ते फिजिकल लाईफ हे भौतिक जीवन जगत असताना, शारीरिक जीवन जगत असताना तुमच्यामध्ये त्याचं जीवन आलं पाहिजे. आणि ते आहे पवित्र आत्मा. हे त्याचं जीवन आहे जे तुमच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही त्या जीवनाच्या द्वारा तरले जाताल. तर देवाच्या राज्यात जीवनाच्या द्वारा तरले जाणं म्हणजे देवाच्या राज्यात नाही, ते आज जीवनाच्या द्वारा तुम्ही तरले जाताल. पाऊल म्हणतो जे देवाचं कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे ते सार्वकालिक जीवन आहे. अर्थात जे पवित्र आत्मा जो आपल्याला मिळतो, देवानं आपल्याला सार्वकालिक जीवन देऊ केलेलं आहे याची ती ग्वाही आहे. पवित्र आत्मा आपल्याला देवानं सार्वकालिक जीवन देऊ केलेलं आहे त्याची ती ग्वाही आहे. तो सार्वकालिक जीवनाचा अंश आहे जो तुमच्यामध्ये आलाय. ते देवाचं कृपादान आहे. म्हणून ते गरजेचे आहे, कारण ज्याला हे कृपादान मिळेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. ज्याला ही गिफ्ट मिळेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल येणार राज्यामध्ये. पण सार्वकालिक जीवनापर्यंत तुम्ही कसे जाताल? तर ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तो गाईड करील. म्हणून येशू बोलला योहान कृष्णवर्तमानात, ज्यावेळेस तो तुमच्यावर येईल, पवित्र आत्मा येईल, त्यावेळेस तो तुम्हाला सर्व शिकविल. काय शिकविल? तो तुम्हाला दाखविल मार्ग, कुठल्या मार्गाने जायचं, कसं जायचं पुढं पुढं, कसं जायचं पुढं पुढं. आणि शास्त्रवचन असं सांगतं, मागच्या वेळेस मला असं वाटतं वचन आपण वाचलं होतं या ठिकाणी. पहिले योहान 2 अध्याय 25 वचन, पहिले योहान 2:25. आणि या ठिकाणी पवित्र आत्म्याविषयी योहान बोलतो. तो म्हणतो तुम्हाविषयी 26 वचन, 26 नाही 25 आणि 27 आपण वाचूया. 25 वचन 2 अध्याय पहिले योहान 2:25. जे वचन त्याने स्वतः आपल्याला दिले. कोणतं वचन त्याने आपल्याला दिलं? योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 16 वचनामध्ये तो म्हणतो पवित्र आत्मा मिळण्याबद्दलचं वचन, हेडलाईन त्या ठिकाणी आलेलं आहे. 14:16 मध्ये वचन सांगतं की मी पित्याला विनंती करील आणि तो तुम्हाला दुसरा काय वारी देईल आणि त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. पण प्रभू येशू ख्रिस्त आला, 33 वर्ष राहिला, तो स्वर्गामध्ये पुन्हा गेला. परंतु आपल्यामध्ये जो पवित्र आत्मा आला, हा पवित्र आत्मा जो येतो तो कायमचा येतो. तो आपण मरेपर्यंत आपल्यामध्ये राहतो. आणि तो म्हणतो जे वचन, कोणतं होतं वचन? आणि प्रेषित पहिला अध्याय 4 वचनामध्ये पण वचन सांगतं, मला असं वाटतं की जे पित्याची वचन तुम्ही मजपासून ऐकले ते मिळवण्यासाठी तुम्ही यरुशलेम सोडून जाऊ नका. जे पित्याचं वचन ऐकलं, कोणतं होतं वचन? आणि त्याच वचनाविषयी योहान बोलतो, कारण योहानाने ते वचन ऐकलं होतं पित्याचं, प्रभू येशूचं. आणि तो 25 वचनामध्ये म्हणतो जे वचन त्याने स्वतः आपल्याला दिले. कोणते वचन त्याने आपल्याला दिले? कोणतं वचन होतं? कोणतं प्रॉमिस होतं? वचन म्हणजे प्रॉमिस. कोणतं प्रॉमिस देवाने आपल्याला दिलं? तो आहे पवित्र आत्मा. तो त्याने देऊ केला, आपल्याला तो दिला. आणि तो म्हणतो जे वचन त्याने आपल्याला दिले तेच सार्वकालिक जीवन आहे. तेच सार्वकालिक जीवन आहे. भाषा जुळती. रोम करसपत्र 6 अध्याय 23 वचन आणि पहिले योहान याचा 5 अध्याय 25 वचन. कोणतं आहे सार्वकालिक वचन? सार्वकालिक जीवन. ते वचन म्हणजे पवित्र आत्मा हे तुमच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे. पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाचं कृपादान हे ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालचं जीवन आहे. त्याचं वचन, पवित्र आत्म्याचं हे वचन, पवित्र आत्मा जो त्याने आपल्याला दिला, देवानं त्याचं प्रॉमिस पूर्ण केलं.
ज्यावेळेस त्याने त्याचं वचन पूर्ण केलं, पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिला, हे त्याने सार्वकालिक जीवन आपल्याला दिलं. अर्थात आपण ज्यांना पण पवित्र आत्मा आहे त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवन आलं. दे रिसीव्ड द इटर्नल लाईफ. दे रिसीव्ड द इटर्नल लाईफ. अर्थात त्यांचं सार्वकालिक जीवन कन्फर्म झालं ही त्याची ग्वाही आहे. आणि सार्वकालिक जीवनाचा अंश त्यांच्यामध्ये आला. म्हणून पवित्र आत्म्याला खूप महत्व आहे ब्रदर्स अँड सिस्टर. कारण जोपर्यंत पवित्र आत्मा नाही तोपर्यंत आपल्याला सार्वकालिक जीवन नाही. वी डोंट हॅव इटर्नल लाईफ until and unless we don't have the baptism of the Holy Ghost. आणि पवित्र आत्मा हे गिफ्ट आहे. हे एक देवाचं कृपादान आहे जे देवानं त्याच्या निवडलेल्या लोकांना देऊ केलेलं आहे, त्याच्या लेकरांना देऊ केलेलं आहे, आणि ते आपल्याला पाहिजे. आणि आणखी एक वचन सांगतं या ठिकाणी योहान कुरिशुवर्तमान याचा 7वा अध्याय बघा. पुन्हा योहान कुरिशुवर्तमानामध्ये या. हे काही नवीन वचन जे पवित्र आत्म्याला संबंधित आहेत ते आपण घेत आहोत. 7वा अध्याय किंवा त्याच्या आधी तुम्ही योहान 4 मध्ये या. योहान 4 आणि वचन सांगतं या ठिकाणी शोमरोनी स्त्री आहे. आपल्याला माहिती आहे येशूला तहान लागते, तो याकोबाच्या विहिरीवरती जातो आणि त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात जातात. 8 वचन. आणि मग 9व्या वचनामध्ये तो एका शोमरोनी स्त्रीला पाणी मागतो. पहा काही वचनामध्ये जाऊया. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, वचन 9 योहान 4:9. शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली की आपण यहुदी असता मस सारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावायला पाणी कसे मागता? कारण मी शोमरोनी आहे. ती म्हणती तुम्ही यहुदी आहात. आणि ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं कारण यहुदी शोमरोन्यांबरोबर व्यवहार करीत नसत. अर्थात यहुदी लोक शोमरिनी लोकांबरोबर व्यवहार करीत नसत, त्यांच्या संगती ते टॉक करत नसत, बोलत नसत. परंतु तो कुठल्याही प्रकारचा संबंध यहुदी लोक हे जे समाजातले पुढारी लोक किंवा मग समाजातले उच्चभ्रू लोक जे होते यहुदी लोक, हे शोमरोनी लोकांबरोबर कुठलाही प्रकारचा व्यवहार ठेवत नसत आणि कुठल्या प्रकारचा संबंध ठेवत नसत. परंतु त्यानं शोमरोनी स्त्रीला पाणी मागितलं. शोमरोनी स्त्री बरोबर टॉक करून हे सिद्ध केलं की विदेशी लोकांसाठी सुद्धा काहीतरी होप आहे ना. आपण विदेशी लोक आहोत, आपण इस्रायली लोक नाहीत. इस्रायल लोक वेगळे आहेत जे इस्रायल देशामध्ये. आपण विदेशी लोक आहोत, पण आपल्याला पण होप आहे देवाच्या आत्म्याची. हे येशूनं शोमरोनी स्त्री बरोबर टॉक करून बोलून हे सिद्ध केलं. का तो शोमरोनी स्त्री बरोबर बोलला? दुसरी स्त्री एखादी का आली नाही यहुदी? शोमरोनी स्त्रीच का होती? आणि म्हणून त्याने हे सिद्ध केलं की केवळ यहुद्यांनाच नाही, तारण पवित्र आत्मा केवळ यहुदी लोकांनाच नाही, तर तारण आणि पवित्र आत्मा हा शोमरोनी म्हणजे इतर विदेशी लोकांना सुद्धा आहे. आणि मग या ठिकाणी 10वं वचन येशूने तिला उत्तर दिले की देवाचे दान म्हणजे काय? देवाचे दान म्हणजे काय? रोम 6:23 मध्ये वचन वाचलं, परंतु देवाचं कृपादान हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. तो या ठिकाणी दानाविषयी बोलतो. तो देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण? हे जर तुला कळलं असतं तर तू त्या जवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. त्याने तुला जिवंत पाणी दिलं असतं. प्रश्न, कोणतं आहे जिवंत पाणी? कोणतं आहे जिवंत पाणी? वेल, जसं आपल्या कित्येकांना समजत नाही जिवंत पाणी कोणत्या जिवंत पाण्याविषयी येशू या शोमरोनी स्त्रीला बोलतोय. कोणतं होतं जिवंत पाणी? अनेक वेळेस हे अध्याय आपण वाचतो शोमरोनी स्त्री आणि येशूचं, पण आपल्याला समजत नाही जिवंत पाणी कोणतं. कोणतं जिवंत पाणी होतं येशूकडं? ती त्याला म्हणाली, महाराज पाणी काढाव्यास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर खोल आहे, तर ते जिवंत पाणी आपणाजवळ कोठून? कोणतं आहे तुमच्याकडे जिवंत पाणी? तिला अजूनही समजत नाही. ती म्हणती विहीर खोल आहे, तुमच्याकडे पोहरा नाही, तुम्ही मला जिवंत पाणी कसं काय देणार? तिला असं वाटतं की तो प्रभू येशू तो नैसर्गिक पाण्याविषयी बोलतो असं तिला वाटतं. तर नाही, प्रभू येशू नैसर्गिक पाण्याविषयी बोलत नव्हता. जे पाणी तुम्ही रोज पितात त्या पाण्याविषयी बोलत नाही. हे कोणतं होतं जिवंत पाणी?
जे शोमरू स्त्रीला म्हणतो की जर का तू त्याजवळ मागितले असते तर, काय म्हणतो प्रभू येशू? जर 10वं वचन तो म्हणतो, येशूने तिला उत्तर दिले 10वं वचन की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण? हे तुला कळले असते तर तू त्या जवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. यावरून सिद्ध होतं की जोपर्यंत तुम्ही मागत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. येशू काय म्हणतो शोमरू स्त्रीला? पण हे शब्द नीट समजून घ्या, हे विधान नीट समजून घ्या. तो म्हणतो जरी माझ्याकडे जिवंत पाणी आहे तुला देण्यासाठी, पण एका अटीवर तुला मिळेल, तू मागावस मला. तो तू त्या जवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. कधी दिले असते? मागितले असते तेव्हा. अर्थात जोपर्यंत तुम्ही मागत नाही तोपर्यंत जिवंत पाणी तुम्हाला मिळणार नाही. कोणतं होतं जिवंत पाणी? ती म्हणती की तर हे जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? 12 वचन, आमचा पूर्वज याकूब याने ही विहीर आम्हास दिली. तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिलंय, जो कुणी हे पाणी पिईल, नैसर्गिक पाणी जे तुम्ही रोज पिता, जो कुणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. थोड्या वेळी पुन्हा तुम्ही पाणी पिताल, नैसर्गिक पाणी जे तुम्ही रोज पिता, पण त्याच्याने तुमची तहान भागणार नाही. तुम्हाला पुन्हा तहान भागत नाही म्हणून पुन्हा तुम्ही थोड्या वेळाने पाणी पिता. तहान भागत नाही पुन्हा उद्या पाणी पिता, मरेपर्यंत पाणी पित राहता. परंतु तो 14व्या वचनामध्ये म्हणतो, परंतु मी देईन ते पाणी, जो कोणी पिईल त्याला कधीच तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याचमध्ये, पुन्हा आला शब्द, सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असा होईल. उफळत्या पाण्याचा झरा. झरा कसा असतो की ज्याचं पाणी कधीच सुकत नाही. झरा ज्याचं पाणी कधी वर आल्या वाचून राहत नाही. अर्थात झरा हा नेहमी ओलसर असतो. पहा, हे कोणतं होतं? जिवंत पाणी. तो जर का तू मला मागशील तर मी तुला देईल, आणि जो कोणी हे जिवंत पाणी पिईल त्याला कधीच तहान लागणार नाही. कोणतं होतं जिवंत पाणी? आणि तो पुढे म्हणतो, जे पाणी मी त्याला देईन ते त्याचमध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा होईल. सार्वकालिक जीवनासाठी. अर्थात एकदा का तुमच्यामध्ये हे कोणतं होतं जिवंत पाणी? हे निश्चित पवित्र आत्मा आहे. दिस इज द होली स्पिरिट. जीसस वॉज टॉकिंग अबाउट द होली स्पिरिट. येशू त्या शोमरू स्त्रीला पवित्र आत्म्याविषयी बोलतो. तो जे तू नैसर्गिक पाणी पितेस ते फक्त तुमची शारीरिक भूक भागवाल, पण तुमची आध्यात्मिक तहान ही एकाच गोष्टीच्या द्वारे भागवली जाईल, आणि तो आहे पवित्र आत्मा. अर्थात धार्मिकतेची तहान, धार्मिकता मिळवण्याची जी तहान आहे तुमची, ती एकाच गोष्टीच्या द्वारे भागवली जाईल, ज्या वेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येईल. पण येशूनं आपल्यासाठी सगळं काय करून ठेवलं. परंतु आपली जी धार्मिकतेची तहान आहे, धार्मिकतेची तहान असणं म्हणजे काय की आपण खूप चांगलं करायला बघतो परंतु आपल्याच्याने होत नाही. आपण खूप चांगलं करायला बघतो पण आपल्याच्याने होत नाही. आपण संकल्प करतो की उद्यापासून मी असं करणार नाही, पण आपल्याच्याने होत नाही. आपण ते करू शकत नाही. आपण एक वेळेस करतो, 2 वेळेस करतो, तिसऱ्या वेळेस परत पडतो, आणि पुन्हा आपल्याला तहान लागते की पुन्हा मी चांगलं करेन, पुन्हा मी चांगलं करेन. चांगलं करण्याची तहान, धार्मिकतेची तहान तुमची कधी भागेल? ज्या वेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येईल. कारण पवित्र आत्मा आल्यानंतर हा तुम्हाला विजय मिळवायला शिकवतो, की जिथं तुम्ही पुन्हा त्या चुकीमध्ये पडणार नाही, त्या चुकीमध्ये पुन्हा पडणार नाही, असं विजयशाली जीवन पवित्र आत्मा तुम्हाला देतो. हे एक जिवंत पाणी, एक उफळत्या पाण्याचा झरा आहे जो कधीच सुकत नाही. हा झरा कधीच सुकत नाही, म्हणून तो म्हणतो हा उफळत्या पाण्याचा झरा सार्वकालिक जीवनासाठी आहे. अर्थात मगाशी 2 वचनं आपण वाचले रोम 6:23 मध्ये, की पापाचं वेतन मरण आहे, परंतु देवाचं कृपादान हे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. कोणतं कृपादान होतं? तो होता पवित्र आत्मा. 1 योहान 2:25 मध्ये वचन वाचलं. योहान म्हणतो की जे वचन त्याने आपल्याला दिलं तेच सार्वकालिक जीवन आहे. कोणतं वचन? प्रेषित 1:4 मध्ये वचन सांगितल्याप्रमाणे जे पित्याचं वचन तो म्हणतो माझ्यापासून तुम्ही ऐकलं त्याची तुम्ही वाट पहा. कोणतं वचन होतं? पवित्र आत्म्याची वाट पाहिली त्यांनी. 10 दिवस प्रेषितांनी पवित्र आत्म्याची वाट पाहिली. पहा,
हे वचन आहे, एक प्रॉमिस आहे की पिता प्रत्येक निवडलेल्याला, प्रत्येक त्याच्या लेकराला पवित्र आत्मा देईल. आणि जर पवित्र आत्मा नाही तर तुम्हाला धार्मिकतेची तहान सारखी लागेल. यू विल बिकम थर्स्टी फॉर रायचियसनेस. बट व्हेन द होली स्पिरिट कम्स, युअर थर्स्ट फॉर रायचियसनेस फिनिशेस. तुमची ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस ही जी धार्मिकतेची तहान आहे ही निघून जाते. तुम्हाला कधी तहान लागणार नाही. तो म्हणतो जे पाणी मी तुला देईल ते जर का तू पिशील, तुला कधीच तहान लागणार नाही. कशी तहान? धार्मिकतेची तहान, चांगलं करण्याची तहान, देवाला जे आवडतं ते करण्याची तहान. अर्थात तुम्ही ते एक्झॅक्टली तेच करताल जे पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल. पवित्र आत्मा तुमच्याकडून ते करवून घेईल. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला गरजेचं आहे. हे होतं जिवंत पाणी, जे शोमरोन स्त्रीला तो म्हणतो की जे देवाचे दान म्हणजे काय हे जर तुला समजलं असं तर. कोणतंही देवाचं दान, तो आहे पवित्र आत्मा, देवाचं कृपादान. हे सार्वकालिक जीवन आहे, ते दान आहे. इट इज गिफ्ट टू अ मॅन. मानवाला दिलेली एक गिफ्ट आहे, स्वर्गीय गिफ्ट जी मानवापासून नाही, स्वर्गीय देणगी जी मानवापासून नाही. आणि ही देणगी, हे गिफ्ट जे आपल्यामध्ये येतं ते आपल्याला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जातं. आता ते गिफ्ट जर नाही, पवित्र आत्मा जर नाही, तर तुम्ही सार्वकालिक जीवनापर्यंत कधीच जाऊ शकणार नाही, कधीच जाऊ शकणार नाही. पहा, आणि शास्त्रविचारात सांगतो योहान कृष्ण वर्तमान याचा 7वा अध्याय, 7व्या अध्यायाकडे या. अर्थात येशूने त्याच्या मरण्याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारे निर्देशित केलेलं होतं. शोभनो स्त्री बरोबर बोलत असताना पण त्याने पवित्र आत्म्याला निर्देशित केलं की देवाचं दान म्हणजे काय. पहा, आणि आताही पुन्हा या ठिकाणी वचन आहे 7वा अध्याय योहान कृष्ण वर्तमान 7वा अध्याय, योहान कृष्ण वर्तमान 7वा अध्याय वचन 37. तो म्हणतो मग सणाच्या शेवटल्या दिवशी, हेडलाईन त्या ठिकाणी आहे जिवंत पाणी, द लिव्हिंग वॉटर. कोणतं आहे जिवंत पाणी? ज्याच्याविषयी शोमरोन स्त्रीला तो बोलतो. तो म्हणतो जे पाणी तू मला मागशील ते जिवंत पाणी आहे. ते जर तू प्यालीस तर तुला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. ते जिवंत पाणी होतं पवित्र आत्मा, द होली स्पिरिट, द होली गोस्ट. तेच जिवंत पाणी जे मनुष्याला जिवंत करतं. ते जर का जिवंत पाणी तुम्ही प्याला नाही तर तुम्ही मेलेले आहात, मेलेले आहात. तेच जिवंत पाणी आहे जे माणसाला, असं म्हटलं जातं पाणी हे जीवन आहे, असं म्हटलं जातं पाणी हे जीवन आहे. जिवंत पाणी हे सार्वकालिक जीवन आहे. जिवंत पाणी, जर पाणी शारीरिक जीवन, जर पाणी हे नैसर्गिक पाणी हे नैसर्गिक जीवन आहे, तर मग आत्मिक पाणी जे पवित्र आत्मा, पवित्र आत्म्याचं पाणी हेच सार्वकालिक जीवन आहे. बघा, डेफिनेशन बदलली. जिवंत पाणी, द लिव्हिंग वॉटर. आणि या ठिकाणी 37व्या वचनामध्ये प्रभू येशू बोलतो, मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने मजकडे येऊन प्यावे. शब्दामध्ये फरक आहे. कोणी तहानेला असला तर त्याने मजकड यावे आणि प्यावे. अर्थात तो म्हणतो तुम्हाला जर तहान लागली असेल, पवित्र आत्मा मिळवण्याची जर तहान असेल तर तुम्ही या, आणि मी हातामध्ये घेऊन थांबलेलो आहे हे पाणी, तुम्ही हे पाणी फुकट घ्या. पण त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तो म्हणत नाही की माझ्याकडे सार्वकालिक पाणी आहे, माझ्याकडे हे पाणी आहे, जिवंत पाणी आहे, मी तुम्हाला प्रत्येकाला देतो स्वतःच्या इच्छेनं. नाही, तो म्हणतो प्रथम तुम्ही या. शोभनो स्त्रीला तो काय म्हटला, जर तू मागितलंस तर तुला ते मिळेल. जोपर्यंत तुम्ही मागत नाही ब्रदर्स अँड सिस्टर्स, तोपर्यंत तुम्हाला ते पाणी मिळणार नाही. यू विल नॉट रिसीव द होली स्पिरिट ॲज लॉंग ॲज यू. पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या लोकांनी मागितला, पवित्र आत्मा मागितला म्हणून त्यांच्यावर आला, मागितला म्हणून त्यांच्यावर आला. प्रत्येक घटनेमध्ये लोकांनी मागितला म्हणून त्यांच्यावर आला. मी देवाला मागितला म्हणून माझ्यावर पवित्र आत्मा आला. प्रत्येक देवाचं लेकरू ज्यांनी 18 ते 20 वर्षापूर्वी पवित्र आत्मा मागितला त्यांच्यावर तो आला. त्यांच्यावर मागितला म्हणून आला. मागितलं नसतं तर कदाचित दिलं नसतं देवाने. म्हणून तो म्हणतो जर का तू माझ्याजवळ ते पाणी मागितलं तर मी तुला देईल.
आणि 37 वचन सांगतं, मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने मजकडी येऊन प्यावे. अर्थात त्याच्याकडे कोण येईल पिण्यासाठी? तो आहे तहानेला व्यक्ती. अर्थात ज्याला पवित्र आत्म्याची तहान लागलेली नाही आणि संदेश किती जरी दिले तरी त्याच्या मनात टोचणी लागणार नाही, तो व्यक्ती कधी देवाला मागणार नाही. पवित्र आत्मा फक्त असं मागणं उचित नाही की परमेश्वरा मला पवित्र आत्म्याची गरज आहे, मला तू दे, आणि मग प्रयत्न सोडून दिला नाही. पवित्र आत्माची एक जसं गर्भधारण झाल्याशिवाय लेकराचा जन्म होत नाही, तसं पवित्र आत्म्याची एक टोचणीची गर्भधारणा आपल्या मनामध्ये झाल्याशिवाय, आपल्या मनामध्ये टोचणी लागल्याशिवाय आपल्याला पवित्र आत्मा मिळत नाही. अर्थात तुम्हाला गरज भासली पाहिजे की पवित्र आत्मा दे म्हणून, गरज भासली पाहिजे की तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे म्हणून. जोपर्यंत तुम्ही मागत नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार. म्हणून येशू म्हणाला, जो कोणी तहानेला आहे, जो कोणी त्याने यावे, जो कोणी तहानेला आहे त्याने यावे आणि जिवंत पाणी फुकट प्यावे. जो कोणी तहानेला आहे तो येईल. पण ज्याला खरंच पवित्र आत्म्याची गरज आहे ब्रदर्स अँड सिस्टर, त्याला सांगण्याची गरज नाहीये की तू प्रार्थना कर, तू गुडघ्यावर जा, तू मागत राहा, आज मागत राहा, उद्या मागत राहा, परवा मागत राहा, आणि दिवसेंदिवस मागत राहा जोपर्यंत तुला तो मिळत नाही. मागायचं तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही. मागा म्हणजे मिळेल शास्त्रवचन सांगतं, पण तुम्ही मागतच नाही तर तुम्हाला कसं मिळेल? मागा म्हणजे मिळेल. आस्क अँड यू शॅल रिसीव्ह इट. आस्क फॉर अँड यू शॅल रिसीव्ह इट. तो जो कोणी तहानेला असेल तर त्याने मजकडे यावे आणि येऊन प्यावे. जो मजवर विश्वास ठेवतो त्याच्यातून, जो मजवर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील विश्वास ठेवणार तू. आता याचा अर्थ असा नाही की फक्त विश्वास ठेवणं म्हणजे काफी आहे, नाही, पुरेसं आहे, नाही. तुम्ही जर विश्वास ठेवता येशूवर तर त्याची पुढची पायरी त्याने तुम्हाला जिवंत पाणी दिलं पाहिजे, आणि ते आहे पवित्र आत्मा, देवाचं कृपादान, देवाचं दान जे आपल्याला पाहिजे. तो जो विश्वास ठेवतो त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आणि पुढचं वचन सांगतं, ज्यांनी त्याचवर विश्वास ठेवला त्यास आत्मा मिळणार होता. आत्मा मिळणार होता. अर्थात यावरून असं सिद्ध होतं, केवळ विश्वास ठेवून माणूस देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. प्रभू येशूवर विश्वास ठेवून माणूस देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही, तर त्याला आणखीन एका गोष्टीची गरज आहे ज्याच्याविषयी प्रभू येशू या ठिकाणी बोलतो, तो आहे आत्मा, देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. ज्यांनी त्याचवर विश्वास ठेविला त्यास आत्मा मिळणार होता. त्याविषयी त्याने हे म्हटले. काय म्हटले? वरच्या 37 आणि 38 वचनामध्ये की जो कोणी तहानेला त्याने मजकडे यावं आणि त्याने प्यावं आणि त्याच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हे पाणी येशूकडे आहे तुम्हाला देण्यासाठी, पण जर तुम्ही मागितलं तर. तो म्हणतो त्यांना आत्मा, ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी त्याचवर विश्वास ठेवला त्यास आत्मा मिळणार होता. त्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते. तोपर्यंत आत्म्याचे दान झाले नव्हते. आत्म्याचं दान कधी झालं? पेंटेकॉस्टच्या दिवशी. आणि पुढची लाईन सांगते, कारण येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता. येशूचा तोपर्यंत महिमा झाला नव्हता म्हणजे अजून येशू ख्रिस्तचा पुनरुत्थित झाला नव्हता. येशूचा महिमा कधी झाला? ज्या दिवशी तो तिसऱ्या दिवशी परत उठला, त्यावेळेस त्याचा देवाने गौरव केला, त्याचा महिमा केला. येशूचा गौरव त्याने कसं केलं? त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवून देवानं येशूचा महिमा केला. म्हणजे सांगतो तोपर्यंत येशूचा महिमा झाला नव्हता. कोणत्या महिमाविषयी बोललेले या वचनामध्ये? तो आहे येशूचं तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होणं. तो येशूचा महिमा होता. आणि जोपर्यंत महिमा होत नाही, येशूचं गौरव होत नाही, जोपर्यंत येशू तिसऱ्या दिवशी परत उठत नाही, तोपर्यंत पवित्र आत्मा पाठवायचा नाही असं पित्याने ठरवलं होतं. आणि ज्यावेळी तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला,
त्यावेळेस येशूने त्यांना सांगितलं, प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 4व्या वचनामध्ये, की जे पित्याचं वचन तुम्ही माझ्यापासून ऐकलं त्याची वाट पहा आणि यरूशलेम सोडून जाऊ नका. कारण येशूचा अजून महिमा व्हायचा होता, तोपर्यंत पवित्र आत्मा आला. पवित्र आत्म्याचं गिफ्ट हे पेंटेकॉस्टच्या दिवशी आलं. अन्य भाषा पेंटेकॉस्टच्या दिवशी आल्या. विश्वास मग पेंटेकॉस्टच्या दिवसाच्या आधी जे लोक होऊन गेले या पृथ्वीवर, जे देवाचे लेकर होऊन गेले, त्यांना पवित्र आत्मा नव्हता का, तो वेगळा विषय. मला आत्ताच त्याच्याविषयी बोलायचं नाही, मी नंतर त्याविषयी बोलेल. त्याला पवित्र आत्मा नव्हता का. पण ज्याला म्हणतो आपण पवित्र आत्मा हा तुमच्यामध्ये कायमचा तुमच्यामध्ये आला, तो पेंटेकॉस्टच्या दिवसाच्या नंतरच. पेंटेकॉस्टच्या दिवसाच्या नंतरच ही अद्वितीय घटना घडली की पवित्र आत्मा जो येतो तो कायमचा येतो, शॉर्ट टाइमसाठी येत नाही, तो कायमचा येतो. म्हणून प्रभू येशू योहान 14व्या अध्याय 16व्या वचनामध्ये बोलला की तो दुसरा कैवारी तुमच्यावर येईल आणि त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. आणि म्हणूनच मग आपल्याला पवित्र आत्मा पाहिजे. पवित्र आत्मा जर नाही तर आपल्याला ते देवाचं कृपादान अजून मिळालेलं नाही, देवाचं सार्वकालिक जीवन अजून मिळालेलं नाही. अर्थात ज्यांना पवित्र आत्मा मिळतो ती त्याची ग्वाही आहे की त्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. देवाने ऑलरेडी त्यांना जीवन दिलेलं आहे. म्हणून इतक्यात गीत गायलं आपण, हीज गिवन मी लाईफ, हीज गिवन मी लाईफ. त्याने मला जीवन दिलं, त्याने मला नवीन जीवन दिलं ख्रिस्त येशूमध्ये. हे जीवन कोणतं? पवित्र आत्मा जीवन आहे. त्याच्या जीवनाने आपण तरले जाऊ. अर्थात हे जीवन पवित्र आत्मा आपल्यामध्ये जर का नाही तर आपण तरले जाणार नाही, हे निर्विवाद सत्य आहे. हे वचन काय सांगतात आजचे, की खरंच आपल्याला पवित्र आत्मा किती गरजेचा आहे. वी नीड द बॅप्टिझम ऑफ द होली स्पिरिट इन आवर लाईफ. आणि येशूनं बोललं की पवित्र आत्मा हा एक कृपादान आहे. इट इज अ गिफ्ट ऑफ गॉड टू अ बिलीवर. पवित्र आत्मा एक कृपादान आहे. पवित्र आत्मा एक सार्वकालिक जीवन आहे. पहा, एक सार्वकालिक जीवन आहे जे आपल्यामध्ये येतं. ज्याला कोणाला पवित्र आत्मा मिळाला त्याला सार्वकालिक जीवन मिळालं. ही रिसिव्ड द इटर्नल लाईफ. ही रिसिव्ड द इटर्नल लाईफ. म्हणून पवित्र आत्मा इतका महत्वाचा आहे, म्हणून त्याला ऍक्टिव्हेट करणं इतकं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याला म्हणून म्हटलं मी तुम्हाला, ज्यांना मिळालेले पवित्र आत्मा तुमच्यामध्ये मरून जाण्यासाठी देवाने तुम्हाला दिलेला नाहीये, तर त्याला पुन्हा ज्वलंत करणं हे गरजेचं आहे. त्याला पोषक वातावरण देणं हे गरजेचं आहे. जे चांगलं ते करणं की जेणेकरून पवित्र आत्मा तुमच्यामध्ये पुन्हा कार्यरत होईल, पुन्हा कार्य करायला लागेल, तो पुन्हा तुमचा गाईड बनेल, तो पुन्हा तुम्हाला मार्ग दाखवेल. म्हणून ज्यांना मिळालेला आहे पवित्र आत्मा त्यांनी इतकी मोठी दक्षता घेणं आता इथून पुढच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. कारण पवित्र आत्म्याविना तुम्ही तुमची धाव धावू शकत नाही. पॉल म्हणतो शर्यती धावणारे पुष्कळ धावतात परंतु पैज एकालाच मिळते. तुम्ही जर एकटे धावताल तर तुम्ही हारताल. कारण मानवी जीवन आहे आणि मानवी जीवनातला हा देह स्वभाव तुम्हाला कधीच पुढे जाऊन देणार नाही. हा देह स्वभाव टाइम टू टाइम डोकं वर काढील. देह स्वभाव टाइम टू टाइम डोकं वर काढील. तुम्ही कधीच परफेक्ट होणार नाही, तुम्ही कधीच परिपूर्ण होणार नाही देवाच्या दृष्टीने. म्हणूनच एकटे धावू नका. एकटे धावायला गेला तर तुम्ही मागे राहताल. पवित्र आत्म्याबरोबर जर तुम्ही धावला तर तुम्ही जिंकताल आणि पारितोषिक तुम्हाला मिळेल. कारण धाव कशी धावायची हे केवळ पवित्र आत्माच आपल्याला शिकवतो. हाऊ टू रन अ रेस, हाऊ टू रन अ रेस द होली स्पिरिट टीचेस अस. आपल्याला माहित नाही धाव कशी धावायची ब्रदर्स अँड सिस्टर्स. वी डोंट नो हाऊ टू रन अ रेस. आपल्याला नाही कळत. आपण मानव आहोत. आपले सगळे विचार हे जगिक आहेत, दैहिक आहेत, संसारिक आहेत. आपलं सगळं चित्त हे पृथ्वीवरच्या गोष्टींकडे आहे. आणि आपल्याला जर धाव खऱ्या अर्थाने धावायची असेल तर आपल्याला स्वर्गीय असं काहीतरी पाहिजे जे आपल्याला धावायला शिकवेल.
तो आहे पवित्र आत्मा. दॅट इज कॉल्ड द होली स्पिरिट. म्हणून एकटे धावू नका, कारण एकटे धावल्यानंतर तुम्ही कधीच विजयशाली होणार नाही. विजय तुम्हाला त्याच वेळेस प्राप्त होईल एखाद्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्मा येईल. पवित्र आत्मा आल्याशिवाय तुम्ही धावू शकत नाही. पण पवित्र आत्मा, मागं वचन आपण वाचलं होतं, पवित्र आत्म्याच्या द्वारा, पवित्र आत्म्याचा वर्षाव, परमेश्वर आणि देवाच्या प्रीतीचा वर्षाव पवित्र आत्म्याच्या द्वारा आपल्या अंतःकरणात झाला आहे. एक वचन आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, देवाच्या प्रीती. आता जर पवित्र आत्मा जर नाहीये तुमच्यामध्ये, तर देवावरची प्रीतीही तुमच्यामध्ये नसेल. तुम्ही देवासाठी काहीतरी करू इच्छिताल, करताल कदाचित, पण ते टेम्पररी असेल. त्याच्यामध्ये तुमचं मन, तुमचा आत्मा, तुमचा जीव नसेल. त्या कार्यामध्ये तुम्ही वर करताल. पण पवित्र आत्मा तुम्हाला लॉंग लाईफ ते प्रयत्न करायला भाग पाडतो. तो तुम्हाला पुढे घेऊन जातो. वेळोवेळी तोच तुमचं सांत्वन करतो. वेळोवेळी तोच तुम्हाला दिलासा देतो. वेळोवेळी तोच तुमचं समाधान करतो. आपल्या अशक्तपणामध्ये तो हातभार लावतो. मागच्या वेळेस वचन पाहिलं होतं आपण रोम 8व्या अध्यायामध्ये की प्रार्थना करावी तशी करायला आपल्याला जमत नाही. पवित्र आत्मा हा अनिर्वाच्य उच्छ्वासांनी देवाजवळ विनंती करतो. पहा, ही प्रेज टू गॉड. आता ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हाला मिळतो त्यावेळेस तुम्ही विनंती करत नाही. पवित्र आत्मा तुमच्यासाठी विनंती करतो, कारण तो तुमचा वकील आहे आणि तुमची बाजू तो देवासमोर उत्तम प्रकारे मांडू शकतो, जी तुम्हाला मांडता येणार नाही. म्हणून पाऊल म्हणतो रोम 8व्या अध्यायामध्ये 26 वचन, मला असं वाटतं तो म्हणतो की प्रार्थना जशी करायला पाहिजे तशी करावयास आपल्याला जमत नाही. कारण आपले मानवी विचार आहे, आपला देह स्वभाव आढळतो. आपल्याला समजत नाही की आपल्याला काय गरजेचं आहे, आपल्याला काय पाहिजे, यापेक्षा आपल्याला काय गरजेचं आहे हे महत्वाचं आहे. तुमची गरज काय? पवित्र आत्मा विशेष करून तुमच्या शारीरिक गरजांकडे लक्ष देत नाही. पवित्र आत्मा विशेष करून तुमच्या भौतिक गरजांकडे लक्ष देत नाही. पवित्र आत्मा हा तुमच्या आत्मिक गरजांकडे लक्ष देतो. तुमच्या घरात तुम्हाला घर पाहिजे, नवीन घर पाहिजे, त्यासाठी पवित्र आत्म्याचा वापर करू नका. कारण तुम्ही प्रार्थना करताल, पण पवित्र आत्मा दुसरंच काहीतरी देवाजवळ मागाल जे तुम्हालाही माहिती नाही. तुम्हाला असं वाटेल की मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली म्हणजे आता मला माझी इच्छा पूर्ण होईल. मला नवीन गाडी पाहिजे, मला नवीन कार पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि चला आता मी देवाजवळ विनंती करीन, मी गुडघे टेकतो, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, मी आता मागायला सुरुवात करीन. तुमची इच्छा आहे, तुम्हाला हे पाहिजे म्हणून देव पवित्र आत्म्याच्या अन्य भाषेमध्ये बोलला म्हणजे याचा अर्थ असं नाही देवाला तुम्ही ते मागितलं. तुम्हाला घर पाहिजे, तुम्ही देवाला अन्य भाषेमध्ये बोलून घर मागितलं, नाही, त्याचा अर्थ नाही होत. ती तुमची मर्जी आहे, ती तुमची इच्छा आहे. पण पुन्हा पाहू ते वचन रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि वचन 26. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कोणता अशक्तपणा आहे? आपला आत्मिक अशक्तपणा. आत्मिक अशक्तपणा कोणता आहे? की देवाजवळ काय विनंती करायची हेच मुळात आपल्याला समजत नाही. आपण मागतो त्याला, मला हे दे, मला ते दे, माझी ही समस्या सोडव, माझा तो मार्ग मोकळा कर. आपण भलत्याच गोष्टी मागत असतो. हा आपला अशक्तपणा आहे. आपण भलत्याच गोष्टी मागतो, हा आपला अशक्तपणा आहे. पाऊल या ठिकाणी 8वा अध्याय 26 वचन रोमकरासपत्र या ठिकाणी फिजिकल विकनेस विषयी बोलत नाही, तुमच्या शारीरिक अशक्तपणाविषयी तो बोलत नाही, तुमचा आध्यात्मिक अशक्तपण. यू आर वीक स्पिरिच्युअली. यू डोंट नो व्हॉट टू आस्क टू गॉड, व्हॉट टू आस्क फॉर टू गॉड. तुम्हाला हे कळत नाही की देवाला काय मागावं. तुम्हाला हे कळत नाही. यू डोंट अंडरस्टँड. कारण तुमचे विचार एवढे पवित्र नाहीत, तुमचे विचार एवढे वचनात्मक नाहीत. पहा, कारण का तुम्ही पवित्र आत्म्या विरहित आहात. जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्या विरहित आहात, तुम्ही जगी गोष्टीच मागत राहताल. परमेश्वरा माझा हा मार्ग मोकळा कर, परमेश्वरा माझा तो मार्ग मोकळा कर, मला ही वस्तू दे, मला ती वस्तू दे, मला याची गरज आहे, मला ती वस्तू दे. आता तुम्ही सगळ्या पृथ्वीवरच्या गोष्टी मागतात. शास्त्र सांगतं पृथ्वी जग व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका.
पृथ्वीवरल्या गोष्टींवर चित्त ठेवू नका. आणखीन एक वचन, 2 वचन कोट केली, जग व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. योहान म्हणतो त्याच्या पत्रामध्ये. आणि पाऊल म्हणतो एक ठिकाणी की पृथ्वीवरच्या गोष्टींवर चित्त ठेवू नका. कारण आपण जे काही मागणार देवाला ते सगळं जगी मागणार. तुम्ही बघा, मी बरोबर बोलतो. तुम्ही जे काही मागता देवाला, तुम्ही सगळं काही जगी मागता, जे तुम्हाला इथंच ठेवून जायचं आहे. तुम्ही सार्वकालिक काय मागता देवाला? असं काय मागता की जे सार्वकालिक आहे? काहीच नाही. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो, देवाला माहिती आहे की तुमचा आत्मिक अशक्तपणा तुम्हाला आड येतो. तुम्हाला जशी प्रार्थना करायला पाहिजे तशी तुम्हाला करता येत नाही. म्हणून त्याने हेल्पर पाठवला, म्हणून त्याने गाईड पाठवला, म्हणून त्याने मार्गदर्शक पाठवला, म्हणून त्याने मदतनीस पाठवला, म्हणून त्याने वकील पाठवला तुमच्यासाठी. आणि तो आहे पवित्र आत्मा. तसेच आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. हातभार लावतो. कसा हातभार लावतो? आत्मिक अशक्तपणामध्ये प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही. आपण प्रार्थना कशी करायची हे आपल्याला समजत नाही. समजलं का? पाऊल खरं बोलतो. कोणी आहे का तुमच्यापैकी की ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही? तो मला समज प्रार्थना कशी करावी? नाही, मग वचन खोट आहे. एक तर वचन खरं आहे, नाही तर तुम्ही खरे आहात. अर्थात जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना एक्झॅक्टली कशी करायची हे तुम्हाला कधीच समजणार नाही. जर तुम्ही प्रार्थना केली, तुम्ही मानवी विचारांनी प्रार्थना करताल आणि तुम्ही मानवी गरजा मागताल, आत्मिक नाही. परंतु तो म्हणतो आपल्याला समजत नाही, आपल्याला हे करावयास, प्रार्थना करावी तशी करावयास आपल्याला समजत नाही. परंतु आत्मा हा पवित्र आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छ्वासांनी म्हणजे कणण्याने आपल्यासाठी विनंती करतो. अर्थात तुम्ही विनंती करता असं नाही, पवित्र आत्मा तुमच्यासाठी विनंती करतो. ज्या माणसामध्ये पवित्र आत्मा नाही तो स्वतः विनंती करतो. पण पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये आहे तर तो माणूस विनंती करतो असं नव्हे, तर पवित्र आत्मा त्याच्यासाठी विनंती करतो. प्रार्थना तो पुढची करतो तुमच्यासाठी. म्हणून पवित्र आत्म्याचं इतकं महत्व आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे पवित्र आत्मा तुमच्यासाठी उपयोगात येऊ शकतो. पवित्र आत्मा मारण्यासाठी, पवित्र आत्मा ठार करण्यासाठी पवित्र आत्मा देवाने तुम्हाला दिलेला नाहीये. पवित्र आत्म्याला ज्वलंत ठेवण्यासाठी पवित्र आत्मा देवाने तुम्हाला दिलेला आहे. आणि तो मदतनीस आहे. कशाच्या बाबतीत मदत करतो? तुमच्या आत्मिक गरजा. देवाला माहिती तुम्ही आत्मिकरित्या कुठे कमी आहात. पहा, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला अडखळण होतं आणि तुम्ही म्हणता माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो व्यक्ती माझा शत्रू आहे, मी आता देवाजवळ प्रार्थना करील अन्य भाषेमध्ये आणि देवा तू त्या व्यक्तीला असं कर, देवा त्या व्यक्तीला तू तसं कर. आणि तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करायला लागताल आणि तुम्ही प्रार्थना झाल्यानंतर म्हणताल की चला आता मी पवित्र आत्म्याच्या भाषेमध्ये प्रार्थना केली, अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली, म्हणजे आता परमेश्वर माझी प्रार्थना ऐकली आणि त्या व्यक्तीला बरोबर तो ताडण करील. पण तुम्हाला काय माहिती पवित्र आत्म्याने दुसरंच काहीतरी मागितलेलं असतं. कारण तुम्ही मानवी रीतीने विचार केले, परंतु देवाजवळ पवित्र आत्म्याने वेगळंच काहीतरी मागितलं. पवित्र आत्म्याने काय मागितलं असं पवित्र आत्म्याने त्या केसमध्ये? अशा अनेक केसेस आपल्या जीवनामध्ये येतात, पण ह्या पर्टिक्युलर केसमध्ये पवित्र आत्म्याने काय मागितलं असेल? काय वाटतं तुम्हाला? पवित्र आत्मा म्हटलं असेल की पित्या या व्यक्तीला आणखीन सहनशील बनव, आणखीन ताकद दे की जेणेकरून ख्रिस्ताची प्रतिमा त्याच्यामध्ये उतरावी. कारण ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना त्याची निंदा होत असताना त्याने उलट निंदा केली नाही. शास्त्रवचन सांगतं, पेत्र म्हणतो त्याच्या पत्रामध्ये, त्याने शाप दिले नाही, त्याने निंदा केली नाही, उलट तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे सोपून दिला. पण ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये हेट्रेड असतो, एखाद्या व्यक्तीविषयीचा मनामध्ये द्वेष असतो, तुम्ही लगेच गुडघ्यावर टेकता आणि प्रार्थना करायला लागता. तुम्हाला असं वाटतं की मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली म्हणजे देवाने माझं ऐकलं. कारण तुमचे इमोशन्स ते असतात, तुमच्या भावना त्या असतात त्याच्या मागच्या. पण पवित्र आत्मा दुसरंच काहीतरी मागून जातो जे तुम्हालाही कळत नाही, जे फक्त पित्यालाच कळतं. पवित्र आत्म्याने काय मागितलेलं असं एक्झॅक्टली? पित्या हा व्यक्ती या गोष्टीमध्ये अशक्त आहे,
याने सशक्त व्हावं म्हणून याला शक्ती दे, शक्ती दे. पवित्र आत्म्याने वेगळंच काहीतरी मांडलं असं, तुम्ही वेगळंच समाधान करून घेता की चला आता मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली म्हणजे देव आता ते पूर्ण करे. पण ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही मागता, ज्या जगी गोष्टी मागता, त्या तुम्हाला कधीच मिळणार नाही. जरी अन्य भाषेत प्रार्थना केली तरी तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्हाला असं वाटेल मी अन्य भाषेत प्रार्थना केली म्हणजे आता मला ते मिळेल, पण तुम्हाला कधीच मिळणार नाही. हे विश्वास तुम्हाला सांगतात, कधीच नाही मिळणार, कारण तुम्ही जगी गोष्टी मागितल्या. पण पुढची लाईन तुमचे विचार क्लिअर करेल की तो आपल्यासाठी विनंती करतो, कारण तो मदतनीस आहे, तो ॲडव्होकेट आहे. पक्षकाराची बाजू घेणं त्याचं कर्तव्य आहे. पवित्र आत्मा ते महत्वाचं काम करतो. आणि 27 वचन सांगतं, आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला, कोण आहे तो देव? अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव, तुमच्या विचारांचा मनोभाव नाही, तुमच्या इच्छेचा मनोभाव नाही. देवाला फक्त एकच मनोभाव कळतो आणि तो आहे पवित्र आत्म्याचा मनोभाव. त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे. ही नोज द इंटेन्शन्स ऑफ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याचा मनोभाव काय? प्रार्थना तुमच्या मुखाचा केवळ वापर होतो, पण विनंती खऱ्या अर्थाने करतो पवित्र आत्मा. कल्पना करा, जे लोक जगी गोष्टी मध्ये इतके विराजमान आहेत, त्यांच्यामध्ये जर पवित्र आत्मा नाही तर त्यांना मदतीच नाही आहे, त्यांना हेल्पर नाही आहे, त्यांना वकील नाही आहे. ते कशी काय प्रार्थना करतील? पित्याजवळ पर्यंत त्यांच्या प्रार्थना कशा पोहोचतील? म्हणतो आणि अंतराने पारखणारा त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा, पुढची लाईन महत्वाची आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या इच्छेप्रमाणे विनंती करतो. असं एक वचन नाही, म्हणजे सांगतं हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो. तुमची मर्जी वेगळी, देवाची मर्जी वेगळी. तुम्ही जगिकरित्या विचार करून मर्जी व्यक्त करता देवासमोर, पण पवित्र आत्मा देवाच्या मर्जीप्रमाणे तुमच्यासाठी विनंती करतो. तो निश्चित तुम्हाला देईल जे तुम्हाला पाहिजे. कदाचित तुमच्या मनामध्ये जे विचार चालले ते कदाचित देणार नाही, पण जे त्या सिच्युएशन मधून जाण्यासाठी जे तुम्हाला गरजेचं आहे ते मात्र पिता तुम्हाला जरूर देईल, कारण पवित्र आत्म्याने तुमच्यासाठी विनंती केलेली आहे. पवित्र आत्म्याने तुमच्यासाठी विनंती केलेली आहे. तेव्हा तर पवित्र आत्म्याच्या भाषेमध्ये प्रार्थना करता म्हणतात, पित्या हे संकट माझ्यामधलं दूर कर, माझ्या फॅमिलीमधलं हे संकट दूर कर, अडखळण दूर कर. अन्य भाषेमध्ये प्रार्थना करताल. तुम्हाला असं वाटलं आता पिता दूर करेल, पण पवित्र आत्म्याने काय प्रार्थना केलेली असेल तुमच्यासाठी? हे पित्या, या संकटातून जाण्यासाठी या लेकराला अधिक कृपा पुरव, अधिक शक्ती पुरव, त्यांना स्ट्रेंथ दे, तू त्यांच्याबरोबर राहा, यासाठी त्यांनी पडू नये. म्हणून पवित्र आत्मा तुमच्यासाठी विनंती करेल, कारण का तुमचे विचार आणि देवाचे विचार जुळत नाहीत. शास्त्रवचनात सांगतं की माझे विचार, परमेश्वर म्हणतो, आणि तुमचे विचार हे जुळत नाहीत. तुमच्या विचारांपासून माझे विचार खूप दूर येतो म्हणतो. आणि त्याच्यामधलं डिस्टन्स, त्याच्यामधलं अंतर किती आहे? 1 किलोमीटर नाही, 2 किलोमीटर नाही. परमेश्वराचे विचार आणि तुमच्या विचारांमधलं ते किती अंतर आहे? जेवढं पृथ्वीपासून आकाश जितकं उंच आहे तितकं मोठं अंतर आहे. मग तुम्हाला जे हितकारक आहे, तुम्हाला तुमचं हित समजत नाही. म्हणून एक ठिकाणी एक वेळेस वचन वाचलं होतं, माझे जे तुमच्याविषयीचे जे संकल्प आहेत ते हितकारक आहेत, तुमचं हितच होणार. संकटातून चाललेलं ना त्याच्यातूनही हित होणार. पण या संकटातून जात असताना देवाने आपल्याला मोठा मदतीस दिलेला आहे, तो आहे पवित्र आत्मा. आज केवळ तुम्हाला त्याच्यातून वर आणू शकतो, वर आणू शकतो. येशूने ज्यावेळेस प्रार्थना केली गेतसेमने बागेमध्ये, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने देवाने ती प्रार्थना ऐकली आणि एंजल्स पाठवले त्याला शक्ती देण्यासाठी, ताकद देण्यासाठी. ऐकली का नाही प्रार्थना? त्याने पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना केल्या. त्या गेतसेमने बागेमध्ये त्यांनी प्रार्थना केली, हे पित्या शक्य झाल्यास माझा हा प्याला माझ्यापासून दूर कर. तो वेगळा प्याला होता, वदत संभाळच्या प्यालाविषयी तो बोलत नाही.
तर जे अकाली मरण त्याला तिथं येत होतं, जगात सगळ्या लोकांचं पाप त्याच्यावर लादल्यामुळं जे मरण प्राय तो त्याला वेदना झाल्या त्या ठिकाणी गेशच्यामध्ये बागेमध्ये. तो म्हणला, हे पित्या, आता मला असं वाटतं वधस्तंभावर जाण्याच्या आधीच मी इथं मरतो की काय, असं त्याला वाटलं. म्हणून तो म्हटला, हा प्याला म्हणजे मरणाचा प्याला जो मला इथं गेशच्यामध्ये बागेमध्ये येईल तो दूर कर. लोक ह्या विधानाचा अर्थ वेगळा घेतात. त्यांना असं वाटतं येशू वधस्तंभावरच्या मरणाविषयी बोलत होता. नाही, येशू वधस्तंभावरच्या मरणाविषयी बोलत नव्हता. त्याला तर ते करणं गरजेचं होतं. तो पित्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्यासाठीच आलेला होता. तो पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठीच आलेला होता. पित्याची इच्छा हीच होती की त्याने वधस्तंभावरचं मरण सोसावं. तो त्याच्याविषयी कशाला प्रार्थना करेल अशी, हा पायाला माझ्यापासून दूर कर. नाही, लोकांना समजत नाही त्या वचनाचा अर्थ जसा पाहिजे तसा. पण अकाली मरण, प्रीमॅच्युअर डेथ म्हणतात त्याला. प्रीमॅच्युअर डेथ अर्थात वेळेच्या आधी मरण येणं, ते येऊ नये, कारण सगळ्या जगाचं पाप त्याच्यावर लादलं. म्हणून त्याला मरणप्राय वेदना त्या ठिकाणी झाला गेशच्यामध्ये बागेमध्ये. तो अपराधी गणला गेला. वधस्तंभावर जाण्याच्या आधी अपराधी गणण्यात येतं. वधस्तंभावर जाण्याच्या आधी त्याला अपराध्यांमध्ये गणनं गरजेचं होतं. शास्त्रवचन एक ठिकाणी सांगतं त्याची अपराध्यांमध्ये गणना झाली. अर्थात त्याला अपराधी बनणं गरजेचं होतं आणि म्हणून आपलं पाप त्याच्यावर लादणं गरजेचं होतं. पण ज्यावेळेस पाप लादलं फर्स्ट टाइम लाईफमध्ये त्याला पापाची भावना, पापाचे इफेक्ट्स त्याला जाणवले. त्याच्यामध्ये पाप नाही आलं, तो निर्दोष होता. पण तू पाप लादलं ते त्याला असह्य झालं गेशच्यामध्ये बागेमध्ये. तो म्हटला, आता मी इथंच मरतो की काय. मग पित्याला म्हटला, हे पित्या, शक्य झाला असा प्याला माझ्यापासून दूर कर. कोणता प्याला? अकाली मरणाचा प्याला. तो म्हटला, हे पित्या माझ्यापासून दूर कर. हा, आणि मग परिणाम काय आला? येशूनं, पित्यानं एंजल्स पाठवले आणि त्या एंजल्सनी, त्या दिव्यदूतांनी त्याला शक्ती दिली. आणि मग तो म्हटला, आता मी तयार आहे. शक्ती कोणती दिली? फिजिकल स्ट्रेंथ, शारीरिक शक्ती दिली तुम्हाला असं म्हणायचं नाही. त्याला आत्मिक शक्ती दिली. त्याला ती ताकद दिली की आता त्याला वाटलं आता मी त्याला तोंड देऊ शकतो. त्याला जे गरजेचं होतं, शारीरिक ताकद नाही, तर त्याला जे आत्मिकरित्या गरजेचं होतं, जे त्याला शेवटपर्यंत टिकून ठेवील वधस्तंभाच्या मरणापर्यंत, ते पित्याने त्याला देऊ केलं. त्याला ताकद दिली, त्याला शक्ती दिली, त्याला मनाचं बळ दिलं, त्याला विचारांचं बळ दिलं, त्याचे विचार स्थिर केले. पिता तेच तुमच्यासाठी माझ्यासाठी करतो. म्हणून पवित्र आत्मा आपल्यासाठी दिलेला आहे. जो पवित्र आत्मा येशूला मदतनीस ठरला, तो पवित्र आत्मा आपल्यासाठी मदतनीस आहे. कारण त्याचाच आत्मा आपल्यामध्ये आलेला आहे. जसं त्याने विनंत्या केल्या तसं आपण विनंत्या करणं गरजेचं आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, पवित्र आत्म्याविना तुम्ही तुमची धावू शकत नाही. तुम्ही पवित्र आत्म्याविना तुम्ही मागे राहता, तुम्ही झिरो आहात. तुम्हाला पवित्र आत्म्याची गिफ्ट मिळणं गरजेचं आहे. कारण हे एक सार्वकालिक जीवन आहे, ते देवाचं कृपादान आहे, ते जिवंत पाणी आहे. तो जिवंत पाण्याचा झरा आहे की जो तुम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जातो. याच जीवनाच्या द्वारे तुम्ही तरले जाणार आहात. पाऊल बोलतो. किती वचन दिले मी आज? सगळ्या वचनांचा अर्थ बघा, एकच निघतो. योहान पण त्याच्या पत्रामध्ये म्हणतो की जे वचन त्याने आपल्याला दिलं तेच सार्वकालिक जीवन आहे. कोणतं आहे वचन? पवित्र आत्मा. हेच सार्वकालिक जीवन तुम्हाला दिलेलं आहे. सार्वकालिक जीवन ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि हा आत्मा देवाच्या मर्जीप्रमाणे तुमच्यासाठी विनंती करतो. अर्थात तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. जे तुम्ही मागितलं ते कदाचित नाही मिळणार, पण जे तुम्हाला हितकारक आहे ते देव तुम्हाला देईल. जे गरजेचं आहे ते तुम्हाला, जे तुम्ही कदाचित मागत आहात ते तुम्हाला देणार नाही. तर पवित्र आत्मा हा देवाच्या मर्जीप्रमाणे त्याच्याजवळ विनंती करतो, तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. मग पवित्र आत्म्याचा वेगळा अर्थ करू नका, वेगळा गैरवापर करून घेऊ नका. अर्थात तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. कारण पवित्र आत्मा तुम्हाला ते मागेल तुमच्यासाठी जे तुम्हाला गरजेचं आहे. म्हणून पवित्र आत्मा गरजेचं आहे. जिवंत पाणी, कोणते शब्द आपण आज पाहिले? पवित्र आत्मा काय आहे? पवित्र आत्मा एक कृपादान आहे. पवित्र आत्मा काय आहे? एक दान आहे. योहानच्या 4 अध्यायामध्ये पवित्र आत्मा काय आहे? एक कृपादान आहे. रोम 6:23.
आणि पवित्र आत्मा काय आहे? हे सार्वकालिक जीवन आहे जे आपल्यामध्ये येतं. सार्वकालिक जीवनाचा अंश आपल्यामध्ये येतो. आणि पवित्र आत्म्याच्या द्वाराच आपण तरले जाऊ. पवित्र आत्मा जर नाही तर आपण तरले जाणार नाही. हे निर्विवाद सत्य आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, खूप काय सांगण्यासारखं आहे पवित्र आत्म्याचा विषय. जेवढं तुम्ही ऐकताल दरवेळेस नवीन वचन आणि नवीन स्पष्टीकरण, तुम्ही म्हणताल पवित्र आत्म्याविषयी आम्हाला नव्हतं वाटलं की एवढं मोठं एक्सप्लेनेशन आहे. आज वेगळे वचन घेतले, मी मागच्या संदेशामध्ये वेगळे वचन घेतले होते, आणि सगळं तेच शिकवतात की खरंच पवित्र आत्मा आपल्याला गरजेचं आहे. जर देवाच्या राज्यात जायचंय, सार्वकालिक जीवन जर मिळवायचंय, तर पवित्र आत्मा मिळणं आपल्याला गरजेचं आहे. ओके, मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू. मी आजच्या दिवशी इथं थांबतो दुसऱ्या भागामध्ये, आणि पुढे आपण अधिक नवीन वचन पाहणार आहोत, वेगवेगळी नवीन वचन पाहणार आहोत. बघूया परमेश्वराची इच्छा काय आहे. पहा, आपण शांत बसू नये ब्रदर्स अँड सिस्टर्स. तर आपण मागितलं पाहिजे. मग एक शेवटचं वचन देतो मी, मागण्याविषयीचं एक शेवटचं वचन, आणि मग प्रेयर करू आपण. योहान कृष्ण, मला असं वाटतं मार्कच्या पुस्तकामध्ये असेल, मार्क याचा का लूक, बघूया मला सापडतं का. मागण्याविषयी, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. येशू बोलतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. या ठिकाणी 11वा अध्याय, लूक याचा 11वा अध्याय 10 वचन, 9 पासून 9. मी तुम्हाला सांगतो, लूक 10:9, मी तुम्हाला सांगतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. म्हणजे येशू शोमरोन स्त्रीला काय म्हटला? जर तू त्याच्याकडे मागितले असते तर त्याने तुला दिले असते. याचा अर्थ मागितले तर मिळतं, मागितले तर मिळतं. आणि अजून एक वचन आपण पाहिलं योहान सुवर्तमान 7व्या अध्यायामध्ये, की जो कुणी तहानेला आहे त्याने या आणि माझ्याकडून जिवंत पाणी फुकट घ्या. तहानेला असेल तर मागतो तो जो तहानेला आहे. पहा, आणि वचन सांगतं 9 वचन, 11वा अध्याय लूक 11:9, मी तुम्हाला सांगतो मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. कधी दिले जाईल? मागितल्यानंतर. जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत तुम्हाला दिलं जात नाही. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुम्हाला उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. विश्वास आम्ही खूप दिवसापासून मागितला पवित्र आत्मा, पण आम्हाला अजून मिळालेलं नाही. तर मी म्हणाल मागत राहा तोपर्यंत, जोपर्यंत मिळत नाही. कारण दुसरा मार्ग नाही. रोज माग. तू सीझनेबल जर प्रेयर करत असशील तर तुला मिळणार नाही. सीझनेबल प्रेयर म्हणजे काय? काहीतरी एखाद्या वेळेस असा संदेश येतो, मग तुम्ही जागृत होता, मग परत पवित्र आत्मा मागायला लागता. याला सीझनेबल म्हणतात. याला गरज नाही म्हणत. गरज ज्याला असते, तुम्ही जर खूप नैसर्गिक तहानलेले आहात, तुम्ही पाणी मागणार नाही का? तुम्ही जगू शकता का पाणी पिण्या विना? तुम्ही कोणालाही जाऊन पाणी मागता, मला प्लीज पाणी द्या. मग पवित्र आत्म्याची तहान जर लागलेली आहे तर ती तहान कशी असली पाहिजे? तहान कशी असते? तुम्ही रोज मागता. सिझनेबल तहान नसते. आणि तो म्हणतो जो कोणी ठोका म्हणजे तुम्हाला उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते, जो कोणी ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाते. 11 वचन सांगतं, तुम्हामध्ये असा कोण बाप आहे की त्याच्याजवळ त्याच्या मुलाने भाकर मागितली असता, किंवा अगर मासा मागितला असता तो त्याला साप देईल, किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल. तर तुम्ही वाईट असता तुम्हाला आपल्या मुलांच्या चांगल्या देणग्या द्यावायची कळते, मुलांना चांगल्या देणग्या द्यावायची कळते. तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. किती विशेष करून म्हणजे काय? तो देईलच तुम्हाला पवित्र आत्मा. किती विशेष करून देईल म्हणजे जो कोणी पवित्र आत्मा मागतात त्यांना तो देतोच. पवित्र आत्मा ठेवलेलाच आहे त्यासाठी, तुम्हाला देण्यासाठी. पण मागितलं तर मिळेल. मागा म्हणजे मिळेल. तो किती विशेष करून, जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात तो किती विशेष करून देईल. माझी अशी इच्छा आहे
ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला 18 ते 19 वर्षांपूर्वी, त्यांनी तातडीने, लवकरात लवकर, जलद गतीने आपला हापसा पुन्हा हापसायला सुरुवात करा. पंप पुन्हा चालू करा. पुन्हा क्रियाशील बनवा. प्रार्थना करा. एकटे प्रार्थना करा. चर्च जरी नसलं तरी एकटे प्रार्थना करा. कौटुंबिक प्रार्थनेमध्ये प्रार्थना करा. पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरून घ्या स्वतःवर. आणि थोडा वेळसाठी नाही तर भरपूर वेळ पवित्र आत्म्याच्या भाषेत बोला. कारण का जितकं तुम्ही त्याला चालना देताल तितका तुम्ही स्ट्रॉंग बनताल. तितके तुम्ही स्ट्रॉंग बनताल. आत्मिकरित्या स्ट्रॉंग बनताल. तुम्ही कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकता. कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकता. ज्या संकटाला तोंड देणं आज तुमच्यासाठी मुश्किल आहे. अनेकदा का पवित्र आत्मा आला. पवित्र आणि ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही, ज्यांच्यामध्ये त्यांनी क्रियाशील बनवा. मी सारखं बोलतोय. आणि ज्यांच्याकडं नाही त्यांनी तोपर्यंत मागा जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही. पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. आजच्या संदेशातून साबित झालं की पवित्र आत्मा हा तुमच्यामधलं सार्वकालिक जिवंत आहे. सार्वकालिक जीवन आहे. ते जिवंत पाणी आहे. पवित्र आत्मा हा जिवंत पाण्याचा झरा आहे. पवित्र आत्मा हाच तुमच्यासाठी एक मदतनीस आहे. तो एक जिवंत पाण्याचा झरा आहे. तो तुमच्यासाठी एक कृपादान आहे. तो तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वाराच केवळ तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकता. धावू शकता. म्हणून प्रत्येकानं पवित्र आत्मा मागणं गरजेचं आहे. लहान लेकरू कसं मागतं आपल्या पित्याजवळ? जर त्याला फुगा पाहिजे, लहान लेकरू कसं मागतं? मला फुगा पाहिजे किंवा मला एखादी वस्तू पाहिजे. आणि मग ते थोड्या वेळ सोडून देतं का हट्ट? नाही. तर ते तोपर्यंत मागतं आई वडिलांना जोपर्यंत त्यांना मिळत नाही, त्या लेकराला मिळत नाही. मला द्या पप्पा, मला दे मम्मी. ते तोपर्यंत मागतं. तुम्ही किती मागता? की तुम्ही रोज प्रार्थना केल्या पाहिजे, रोज मागितलं पाहिजे. आणि रोज प्रार्थना करूनही जर मिळालं नाही तर हताश कधी होऊ नका. कारण हताशपणा सैताना तो निश्चित नाराजगी येते माणसाच्या मनामध्ये. पण त्या नाराजगीनं मोठ्या जोमानं परत नेक्स्ट टाइम मागितलं पाहिजे. एडिसन जो होता, ज्याने बल्ब बनवला, ज्याने लाईट बनवला, त्याने फर्स्ट टाइम ज्यावेळेस कितीतरी, मला आकडा आठवत नाही, पण 1000 कितीतरी वेळेस त्याने प्रयोग केले. पहिल्या वेळेस फेल झाला म्हणून त्याने सेकंड टाइम प्रयोग करणं सोडून दिलं का? किती वेळेस त्याने प्रयोग केले. आणि शेवटी त्याने तो लाईट लावून दाखवला. इलेक्ट्रिसिटी, विद्युत प्रवाह तयार करून दाखवला. पहा, त्याने प्रयत्न सोडले नाही. अर्थात प्रत्येक वेळेस जो तो फेल झाला, तो निराश नाही झाला, तर अधिक दुप्पट जोमाने त्याने प्रयत्न सुरू केले. तेच तुमच्यामध्ये झालं पाहिजे. आपल्याला जरी मिळत नाही, नाराजगी येते, पण आपण आणखीन जोर लावला पाहिजे मिळवण्यासाठी. कदाचित तुम्हाला माहित नाही, तुम्हाला घरामध्ये पवित्र आत्मा मिळू शकतो एकटे प्रार्थना करत असताना, किंवा पती पत्नी बसलेले असताना, किंवा कौटुंबिक प्रार्थना चालू असताना. मला माहित नाही. पवित्र आत्मा निश्चित परमेश्वर मागणाऱ्याला देतो. आणि जो कोणी मनापासून त्याला मागेल त्याला मिळेल. आमेन. मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू. परमेश्वराचे आभार मानतो आजच्या या संदेशाबद्दल. पुन्हा एकदा नवीन स्पष्टीकरण, नवीन वचन परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. माझा विश्वास आहे की आजच्या संदेशातून पण तुम्हाला भरपूर काही कळालं असेल, समजलं असेल. आणि स्वतःची पवित्र आत्म्याविषयीची विचारसरणी प्रगल्भ करा, विस्तारित करा. आणि या गोष्टींचं नॉलेज तुम्ही ठेवा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. माझ्यासाठी प्रार्थना करताय, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करता, थँक्यू व्हेरी मच. अजूनही करीत राहा. माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी प्रार्थना करीत राहा. मला, माझ्या फॅमिलीला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. जसे आतापर्यंत करीत राहिलेलं आहे, इथून पुढेही करा. आणि ख्रिस्ती शर्यतीतील सर्व मिनिस्टर्स, त्यांच्या फॅमिलीज, त्यांचे चर्चेस, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि त्यानंतर सिस्टर पुष्पासाठी पण प्रार्थना करा. त्यांना गरज आहे तुमच्या प्रार्थनेची. त्यांना गरज आहे, अत्यंत गरज आहे. तुम्ही रोज तुमच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये सिस्टर पुष्पाची आठवण करा. जोपर्यंत मी सांगते, मला माहिती, मी असा विश्वास ठेवतो की तुम्ही रोज सिस्टर पुष्पासाठी प्रार्थना करताय. ख्रिस्ताच्या शर्यतीतली ती आपली बहीण आहे, पास्टर पवारांची मिसेस. जर आपण देवाच्या माणसाला सन्मान देतो, शास्त्राने सांगतो विधवांची काळजी घ्या. आपल्यामधल्या विधवांची काळजी घ्या. वेळ त्यांना आज प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना करणं गरजेचं आहे. म्हणून रोज त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही, आपल्या ख्रिस्ती शर्यतीतील आपल्या स्थानिक मंडळीतल्या इतर लोकांसाठी पण प्रार्थना करा, ज्यांना गरज आहे आपल्या प्रार्थनाची.
चला आपण प्रार्थना करूया शेवटची. थँक्यू व्हेरी मच सर्वांना. आपण शेवटची प्रार्थना करूया. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा, तुझ्या पवित्र नामाला गौरव देतो परमेश्वरा. मी तुझे आभार मानतो परमेश्वरा, सुंदर अशा संधीबद्दल परमेश्वर. आज पुन्हा एकदा तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला केलंस. आज आम्हाला तू दाखवून दिलंस की खरंच पवित्र आत्मा मिळवणं किती गरजेचं आहे. त्याशिवाय आम्हाला देवाचं कृपादान मिळत नाही, देवाचं दान मिळत नाही. तोपर्यंत आम्ही वाढत नाही, आम्ही आमची धाव धावू शकत नाही. हो माझ्या प्रिय बाप्पा, तो आम्हाला मोठा मदतनीस या पृथ्वीवर राहत असताना तू दिलेला आहेस. तो आहे तुझा पवित्र आत्मा. हे प्रभू, मी विनंती करतो की ज्या लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे, तो पवित्र आत्मा अधिक त्यांनी क्रियाशील करावा, म्हणून त्यांना शक्ती दे, ताकद दे. ज्यांना पवित्र आत्मा मिळाले नाही, जे तुझ्याकडे मागत आहेत, हे प्रभू त्यांची प्रार्थना ऐक, त्यांची प्रार्थना ऐक, त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना तुझा पवित्र आत्मा दे. कारण आम्हाला माहित नाही परमेश्वरा तू पवित्र आत्मा कधी देशील, पण तू देशील हे निश्चित आहे. कारण तू तुझ्या प्रत्येक लेकराला पवित्र आत्मा देण्यासाठीच ठेवलेला आहे आणि तू देतोस, मोठ्या दातृत्वाने देतोस. प्रत्येक जण जो तुला पवित्र आत्मा दिलेला आहे परमेश्वरा, प्रत्येक जण जो मागत आहे त्यांना तू पवित्र आत्मा दे. जे त्यांच्या संकटात आहेत आणि समस्यामधून जात आहेत, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे प्रभू, त्यांच्या पवित्र आत्म्याचा तू वापर करून घेणारा आहे की त्यांना जे गरजेचं आहे ते तू द्यावंस. प्रभू आज पुन्हा एकदा सुंदरशा संदेशाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. सुंदरशा शब्दांबद्दल, संदेशाबद्दल आम्ही तुझी उपकार सुधी करतो. प्रभू तुम्हाला मदत केलीस, माझ्या जिभेला ओठांना स्पर्श केलास, माझ्या मुखात शब्द घातलेस, एक्सप्लेनेशन आणि हे स्पष्टीकरण तू माझ्या मुखात टाकलंस, याबद्दल तुझे आभार मानतो. प्रभू या संदेशाच्या द्वारा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर अशी विनंती मी तुला करतो. हे संदेश, हे वचन त्यांच्या अंतकरणात लिहून ठेव आणि या संदेशाचं अद्भुत कार्य, प्रभावशाली कार्य त्यांच्या जीवनात होते अशी विनंती मी तुला करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्यता आणणारा प्रभू आम्ही आणखी मागतो परमेश्वरा की ख्रिस्ता शरीरातील प्रत्येक मिनिस्टरसाठी परमेश्वरा आम्ही मागतो बाप्पा, त्यांच्या फॅमिलीज आणि प्रत्येक मिनिस्टर आणि त्यांच्या फॅमिलीज आणि त्यांच्या चर्चमधले लोक तुझ्या स्वाधीन घ्या. करोना व्हायरसच्या महामारीमधून जात असताना परमेश्वरा त्यांचं रक्षण कर, त्यांना सुरक्षित प्रदान कर. आमच्यामध्ये बरेचसे लोक बाप्पा करोना व्हायरसने पीडित आहेत, येशूच्या नामात त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. येशूला बसलेल्या माराच्या वळांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे प्रभू, त्यांना बरं कर. तिच्या पुष्पाला तू स्पर्श कर, येशूच्या नामात त्यांना बरं कर अशी विनंती मी तुला करतो. त्यांच्या मुखातून पुन्हा एकदा गौरवाची साक्षी होऊ दे प्रभू, त्यांना आरोग्य दे. माझा विश्वास आहे बाप्पा, आमची प्रत्येक प्रार्थना ऐकणारा तू देवेस. स्थानिक मंडळीतल्या लोकांना, जे बंधू बहीण सध्या प्रार्थना करीत आहे बाप्पा, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या ख्रिस्त येशूमध्ये भागव. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नाथ मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. Well, may God bless you to all of you, and thank you very much for listening.